एक स्लॉट हातचा जाणं म्हणजे काय हे त्या दिवशी तिने माझी ना हवा टाईट झाली होती हे सगळे ऐकून गोष्टी. आपण नाही विचार करत काय करणार नाही ना याला कास्ट करू शकत. सो म्हणून हा वाईट ठरत नाही, नक्कीच नाही. असं नाही हो. सो हे कुठेतरी ना फ्रस्ट्रेशन सीपीन व्हायला. तो लॉबी हा शब्द वापरून ना आपल्याकडे खूप गैरवापर केला. हा ना तिकडं असं काही नसतं. तिथे कळतं नमस्कार मी असतात काय तुम्हाला सर्वांचं कळतं नाही. पण तू या निर्णयाकडे वळलास तेव्हा सुद्धा नाटक आणि चित्रपट सुरूच होते. दॅट वॉज नॉट इनफ टू सॅटिस्फाय. माझा शो होता कुस्तीचा. तुझं माझं सपान. बरं त्यात ती मुलगी ऍक्च्युअल पहिलवान. हो. मला खूप प्रेशर होतं की तिच्याकडनं परफॉर्मन्स कसा काढून देतात आणि तिने कधीच आयुष्यात ऍक्टिंगचं पण माहिती. ते दोघे आय थिंक नवीन होते काहीतरी. पण तो तरी म्हणजे त्यांनी नाटक केलेलं एकांकिका केलेल्या त्यांनी नाट्यशास्त्रातूनच पदवीधर. MTA ना औरंगाबाद युनिव्हर्सिटी. औरंगाबाद म्हणजे गोस्वामी सर परीक्षक म्हणून गेले होते आणि त्यांना तो बरा वाटला म्हणून त्यांनी मला सांगितलं की अरे हा कसा वाटतोय बघ. सो आम्ही ऑडिशन घेतलं. दोघांचंही लक खूप जोरावरती होतं. त्याला दुसरा शोही मिळाला. आणि त्या मुलींनी बेसिक तिचं चांगली गोष्ट होतं की स्पोर्ट्समन असल्यामुळे तिचं ना पाठांतर वगैरे खूप चांगलं होतं. ग्रास्पिंग पॉवर खूप चांगली होती. एक चूक परत नाही करायची. सो आम्ही 1.5 महिना तिच्यावरती खूप मेहनत घेतली सगळ्यांनीच आणि वर्कशॉप्स केली आम्ही हास्यचित्राच्या सेटवरती. आम्ही रोज सकाळ ते संध्याकाळ तेच करायचं की तिला उभं कसं राहायचं, शिकवायचं, बोलायचं कसं, चालायचं कसं, हे सगळं करताना त्यात कुस्तीचा शो, मॅचेस, क्राऊड. सो माझा असा प्लॅन होता की पहिल्या दिवशी आपण एक 100-125 क्राऊड मागूया, मास्टर शॉट सगळे कम्प्लीट करूया, नेक्स्ट डे 75 आणि थर्ड डे 50 असं मी एक प्रोडक्शनला सांगितलं होतं. सुनील डांगेला मी असं बोलतो की असं असं सुने आपल्याला लागतं. ओके, यावर ओके ही रे ओके. सो फर्स्ट डे शूटिंग संपायला पण काय आलं, 2-3 तास बाकी होते आणि मला लक्षात आलं की काहीच नाही, काहीच काम झालेलं नाही. हार्डली 2-3 मिनिटाचं काम वगैरे झालं. तुफान आहे आपल्याकडे पण काम काही नाही झालं. मी असं होतो की आला म्हटलं उद्या 75, म्हटलं नाही उद्या 120, परवा पण 120. ज्युनियर्स बरं फक्त सरांशी एकदा बोलावं लागलं. म्हटलं प्लीज बोल ना, म्हटलं मी जरा शूटिंग बघतो. म्हटलं मोठे गोष्टी एकदा बोलावं लागेल. म्हटलं ओके बोल. तो बोलला. मी त्याला शूटिंग बॅकअप झाल्यानंतर सरांशी बोलणं झालं काय म्हणा, ते म्हणाले की ओके आता सुरुवात आहे, त्याच्या हिशोबाने जाऊ. ह्याकरता प्रोड्युसर जेव्हा क्रिएटिव्ह असतात त्याला त्यांना विचारायला लागत नाही किंवा ते विचारत नाही की का. ऑन फील्ड काम केलेला माणूस प्रोड्युसरच्या खुर्चीत बसल्याचा. आता आली प्रोडक्शन कडनं IC कॅरेक्टर आर्टिस्ट 100 किंवा 150 जे असतील ते ज्युनियर आर्टिस्ट, एवढ्यातच तुम्हाला महिना मॅनेज करायचा आहे. फायदा कसा झाला, जे आम्ही शूट केलं त्यामध्ये मी इतकं एक्सेस शूट केलं होतं, मॅचेस मी इतक्या एक्सेस शूट केल्या होत्या की मला माहिती होतं की नंतर चॅनल कडनं कधी बजेट्स मिळतील नाही मिळतील. आपला शो कुस्तीवर जाईल, कुस्तीच्या मॅचेस तर येणार परत. सो मी ते जे एक्सेस फुटेज होतं ते मी नंतर वर्षभर वापरलो. क्या बात आहे. क्राऊड रिएक्शन्स त्या वेळेला 2-3 कॅमेरे जे होते त्यातले एक कॅमेरा यांच्या बाकी कॅमेरे क्राऊड रिएक्शन घेत. 3 दिवसात त्यांना 3-3 कपडे घेऊन आला. मला माहित नाही शो 3 महिन्यात बंद झाला असता तर तो लॉसच होता प्रोड्युसर. पण एक हे होतं की काम पण चांगलं झालं पाहिजे प्लस त्यात काम निघालं पण पाहिजे. ह्याचा विचार तुम्ही कसा करताना परत खूप महत्वाचा मुद्दा आहे. टेक्निकली पहिल्या 3 दिवसात हातात आलेलं फुटेज बघाल तर जेमतेम 15-18 मिनिट, पण बाकीचे फुटेज येतो वर्षभर. बरोबर. त्यासाठी तुला क्राऊड बोलवावाच नाही लागला. 100-30 लोकांचा बोलायला पुरत आहे. त्या स्टॉक टॉक्स मध्ये काम होऊन गेलं आपलं सगळं. क्या बात आहे. हे प्लॅनिंगच नाही का. आणि हा प्रोड्युसरचा विश्वास मी वेळात झालो. म्हटलं ओके सर मला कधीच मोठे मला पोस्ट ऑफिसला म्हणजे तो तर एरा दाखवायचा होता. त्यामुळे एक फोन कट म्हटलं तरी सुद्धा एक प्रचंड गोष्टी जमा करायला लागायच्या. एक फोन कट करता मला असं आलं की नाही यार नाही होणार, आपल्याला असं सेटअप मागवायला लागेल, एक चेअर मागवायला लागेल, एक टेबल मागवायला लागेल. मग त्या काळचे फोन अमुक तमुक. प्रोडक्शनने बजेट काढलं 3000 रुपये. किती वेळाचं आहे म्हटलं, हार्डली अर्धा मिनिटाचं. मग म्हटलं लागणार. म्हणे अरे सरांना सांगतोस का. मी म्हटलं ओके सर असं फोन कट आहे ना त्याच्याकरता एवढं मागवायला लागणार पण काहीच ऑप्शन नाही. म्हटलं
असं तो अगेन्स्ट भिंतीच्या वगैरे करून काही फायदा नाही, मजा नाही येणार, दिसणारच नाही जे आपल्याला दाखवायचं. अरे नाही करेक्ट आहे, मागव, काय प्रॉब्लेम नाही, मी सांगतो सुनील. सो हा जो फरक पडतो ना, तुम्ही कुठे वाचवायचं आणि कुठे थांबवायचं हे जर कळलं तर खूप म्हणजे गोष्टी बदलतात. पण हे कदाचित तुम्ही ऍक्सेसिबल होता किंवा तुमच्यासाठी ते ऍक्सेसिबल होते समजा मोठे गोस्वामी सर, पण आताचे खरोखर डिरेक्टर डायरेक्ट प्रोड्युसरशी बोलतात का हो? का ते प्रोडक्शन कंट्रोलर एचओपी किंवा क्रिएटिव्ह मार्फत हायरार्की जी हल्ली आलेली आहे, हायरार्की मी सुद्धा फॉलो करतो, पण काय होतं ना की जेवढी माणसं कमी ना तेवढं काम जास्त चांगलं असतं. माणसं कमी इन द सेन्स की माझं हे नाही म्हणणं की कुठल्या डिपार्टमेंटला ही माणसं नाहीच पाहिजे, माणसं पाहिजेत, पण मग एकाच्या खाली दोन, मग ह्याच्याशी बोलायचं त्याच्याशी बोलायचं त्याच्याशी बोलायचं आणि मग जे येतं ना त्यापेक्षा मला म्हणणं की एक सगळ्यांनी बसून जर, कारण बजेटचा अंदाज प्रत्येकाला आहे. मराठी टेलिव्हिजनला पण आता कुठलंही नवोदित दिग्दर्शकाला पण बजेट साधारणतः माहिती असतं. तर मग ते जेव्हा होतं त्यावेळेला फ्रॉम क्रिएटिव्ह, कारण क्रिएटिव्हनी एक जाऊन चॅनलमध्ये बोललेलं असतं की आम्ही एवढं करतो, 100 ज्युनियर्स ओके. मग त्यावेळेला तो क्रिएटिव्ह आधी प्रोडक्शनवाल्यांशी बोललेला असतो का की आपल्याला 100 झेपणार आहे का, आपण मागू शकणार आहोत का, आपलं बजेट आहे का, हे होत नाही. मग लिहून येतं 100 ज्युनियर्स तरी पाहिजेत आणि मग प्रोडक्शन म्हणतं की 50च देऊ शकतो. त्यात त्यांची चूक नाही, त्यांना पण गणित बसवायचं ना, ते म्हणतात की 50च देऊ शकतो. मग एक्झिक्यूट होतं आणि मग सगळं बिल डिरेक्टरवरती पाठवलं जातं की अरे दिसलं नाही, लिखाणात मजा होती, दिसलं नाही ग्राइंडर. ह्याकरता सगळ्यांनी एकत्र येणं, परत टीमअप करणं हे इतकं गरजेचं असतं की टीमअप करून तुम्ही सांगितलं गेलं पाहिजे की नाही मला द्या, मी तुम्हाला हे असं कव्हरअप मारून देतो, पण ही बोलणंच होत नाही. आणि मग गँगअप केलं जातं आणि मग इगो होतात आणि मग गँगअप केलं जातं आणि मग टीम्स होतात. किंवा बऱ्याच वेळेला असंही म्हटलं जातं की नाही सरांनी सांगितलंय किंवा चॅनलकडनं कोण आहे ते चॅनलकडनं आलंय, म्हणजे एखादा कॉस्ट्युम खरोखर चॅनलवाले बघतात का हो सर? बघतात ना, आणि माझं म्हणणं ते काय चॅनल एवढं बारीक बारीक म्हणजे 15 जणांचे कॉस्ट्युम बघत असतील. कारण ना हे मला माहितीसाठी अगदीच होतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे की देव्यानी नंतर संग्राम कुर्ता किंवा देव्यानी साडी हे फेमस झालं. सो ना काही ना काहीतरी विचार असतात. अक्कासाहेब साडी नाही का, दिवाळीमध्ये जी खेळणी मातीची आपल्याकडे अजूनही विकली जातात, किल्ल्यांवर घरी बनवलेल्या ठेवली जातात, त्यात अक्कासाहेबांचा पुतळा होता. बरोबर. तो कसा तिथपर्यंत पोहोचलं, अक्कासाहेबांच्या साडीकडे बारकाईने लक्ष दिलं गेलं. हर्षदाताई स्वतः एकतर कॉस्ट्युम डिझायनर मुळात असल्यामुळे, आणि चॅनल मुळातच ना आपल्याकडे जो खरोखर सिरियल पाहणारा, जी ओतून पाहणारा जो क्राऊड आहे, हा सगळा बघितलं तर मुंबई पुन्हा हा कमी आहे. नाही असं नाही, पण गावचं प्रमाण टार्गेट तो नाही. त्यांना ना बघायला आवडतात त्या गोष्टी, किंवा मुंबईत पुण्यातल्या पण बायकांना बघतात. हे माझी बायको मला कित्येक वेळेला सांगते अरे हेच काय साडी ना आम्ही पुराणा लग्न. हो, माझी बायको हिंदी भाषिक आहे तरी ती बघते मराठी, ती सांगते मला की बदलो ना उसका या साडी. बायकोवर ना, तुमची बायको पंजाबी आहे सर. हो. प्रपोजचा काय किस्सा आहे जरा आता विषय अंतर थोडस. ओके, मी आज पहिल्यांदा खूप ओपन अपली थँक्यू बघावा. कारण माझं अशा एका काळात अखेर झालं ज्यावेळेला इंटरनेट नुकतं आलं होतं, याहू मेसेंजर आणि याहू चॅट वगैरे फॉर्म मध्ये होतं. सो त्या काळात मी स्ट्रगलर होतो, त्यामुळे मी मला कॉम्प्युटरचं बऱ्यापैकी नॉलेज असल्यामुळे मी नेट कॅफेचे जे कॉम्प्युटर्स असतात ते रात्री बसून महिन्यातनं एकदा फॉर्मॅट मारायचे आणि रिइन्स्टॉल करायचं, असं काम करायचं. त्यातनं मला पैसे मिळायचे जे मला स्ट्रगलला वापरता येईल. त्यामुळे एक मशीन लागलेलं असताना काय करायचं, तर दुसऱ्या मशीनवरती चॅटिंग करत बसायचं. अशी माझी आणि माझ्या बायकोची ओळख झाली. कालांतराने आम्ही प्रेमात पडलो. मग आम्ही असं सांगितलं घरच्यांना, म्हटलं एकतर इंटरनेटवरती वगैरे तर त्यांना भरोसाच नसता. सो मग आम्ही असं एक बनाव केला की आम्ही दोघं जण एका लग्नात भेटलो. ओके. आणि आमची ओळख झाली आणि लाईक टीच अदर, असं करून आम्ही ते जरा गाडा पुढे ढकलला. आणि प्रपोज ऍक्च्युली असं होतं की आम्ही लॉंग डिस्टन्स मध्ये, आम्ही फोनवरती वगैरे बोलायचो किंवा असंच आमचं सगळं चालू होतं. त्या कुठे होत्या? ती दिल्लीला. बरं. आणि मी त्याला पुणा मुंबई असं येऊन जाऊन असायचो. आम्ही फोनवरती बोलायचो. आणि त्याला माझ्या वडिलांनी एक घर घेतलं होतं, नवीन घर घेतलं. म्हणजे अबाउट टू शिफ्ट. सो मी तिला विचारलं की रूमला कलर कुठला करू. ती म्हणजे मला का विचारतो. तुला म्हटलं की राहायला तर तुलाच यायचंय. गोड गोड आहे, हे गोड आहे.
करेक्ट डेली सोप. हो, कारण सरांच्या वडिलांचं आय थिंक कोल्हापुरात केमिस्टचं दुकान होतं. करेक्ट. तुम्ही स्वतः हॉटेल मॅनेजमेंट करून आलाय, ते हे क्षेत्र. मग खाणं आणि कला याचा कुठे संबंध आहे का? कारण हल्ली बरेच जण एकतर पुढे जाऊन हॉटेल काढतायत किंवा शेफ आपले या क्षेत्रात आहेत. मुळातच माझ्या आजोबा प्रभातला चीफ एडिटर होते. हे फार कमी जणांना माहिती आहे त्यांचं. पण तो काळ असा नव्हता की फुल फ्लेज करू शकत. त्यांचं मेडिकल दुकान मी वडिलांनी पुढे चालवायला घेतलं. 14 होलसेल लाईन्स होत्या. पण मला मेडिकल फील्डमध्ये अजिबातच इंटरेस्ट नव्हता. सो मी सांगितलं होतं की मी नाही. पण फिल्म इंडस्ट्रीत यायलाही माझ्या घरनं नकार होता. आजोबा एडिटर असून सुद्धा अगदीच नकार होता. तोंडावरती नकार होता की सगळ्यांच त्या एक काळातली जी हे होती विचारसरणा होती ती तशीच होती. सो माझ्याकडे ऑप्शन नव्हता. सो म्हणून मी सेकंड ऑप्शन वॉज की कुकिंग हा इंटरेस्ट होता मला, म्हणून मी हॉटेल मॅनेजमेंट कम्प्लीट केलं आणि देन मी सगळं सोडून मी इंडस्ट्रीला जॉईन झालो. जे घरच्यांना माहित पण नव्हतं. 6 महिन्यांनंतर घरच्यांना माहित काय होतं नक्की? तसं तुला माहित लग्न कसं? पण हे आता कळलंय का काकूंना की कसं प्रपोज केलं? नाही, म्हणजे हा एपिसोड लपवायला लागेल आपल्याला. म्हणजे माझ्या मुलीला माहिती ही सगळी गोष्ट, पण आईला अजून नाही माहिती. म्हणून म्हटलं आईने न बघितलं किंवा आता ते लपवायला लागेल. कसा लपवायला ते बघा. आणि कॅटरिंग आणि जेवण बनवणं आणि डिरेक्शन खूप सिमिलर आहे डेली सूपचं. तर अगदीच मी म्हणेन सगळीकडेच. कारण ना मसाले तेच असतात. किती प्रमाण बदललं की त्याचा तुमचा इकडे जॉनर बदलतो आणि तिकडे पदार्थ बदलतो. जसं ऋषिकेश जोशीने ते जोशांची फळबाग केले, मसाल्यांवरती कदाचित डेली सोप मधले सगळे कॅरेक्टर्स बसवू शकतो. कारण भाजी मिक्स्ड व्हेजिटेबलच आहे. हो, तू मिक्स्ड व्हेजिटेबलचाच प्लॉट करतोयस. कधी कॅप्सिकम जास्ती, कधी बटाटा जास्ती, कधी फ्लावर जास्ती. मालिका जर तू गेल्या गोडवा टाकला की उमर आला 20 वर्षाच्या मालिका काढल्या तर फॉर्म्युला स्टोरी वाईज फॉर्म्युला मध्ये काहीच फरक नाहीये. आणि व्हाय शुड देअर बी चालल्या. आता हे कसं कोणाकोणाचं त्यांचा गौरव केला गेला पाहिजे. including the channel people, the directors, the writers, the artists, the songwriters. अरे तीच कथा पण वेगळं टायटल सॉन्ग लिहायचं किती अवघड आहे जेन्युइनली. पण आता टायटल सॉन्ग हल्ली तर पहिल्याच एपिसोडला वाचतात. पूर्वीसारखी मी पूर्वीची वादळवाट काय आभाळ माया ही त्याचंही कारण आहे माहिती ना. त्या टायटल सॉन्ग वर ऍक्च्युअली टायटल्स पण जायची. हो हो हो, कलाकारांची नावं जायची, बंद केलं गेलं. बरोबर. कारण चॅनल्स ना पात्रांची नावं मोठी करायची. प्रेक्षकाच्या तोंडी पात्राचं नाव आलं पाहिजे. बरोबर. आता संग्रामचा फायदा काय झाला? साळवीचा नाव आणि हे नाव सेम. बरोबर. अगदीच. मला अजूनही मोठे मालक म्हणून ओळखणारे लोक आहेत असतात काळेपेक्षा. करेक्ट. किंवा सोहम म्हणून ओळखणारे लोक जास्त आहेत असतात काळेपेक्षा. हा चॅनलचा काय म्हणतात त्याला अजेंडा. आणि हा अजिबात चूक नाही. याला मी अजिबात कधीच दोष देणार नाही. पण मग टायटल सॉन्ग का बंद केलं? ठीक आहे, बाकी वेळ कुठे 22 मिनिटं 30 सेकंद गेली. तर आता जो जमाना आहे ना रील्स ह्याचा, त्याच्यामध्ये ना प्रेक्षक पण ना थोडा घाईकुटी लागेल. अटेन्शन स्पॅन नाही. म्हणजे आता मी रोज गाणं नाही बघू शकत. मला ना पटकन कॉन्टेंटला यावं लागतं. म्हणजे ह्याच्याकरता मी परत सांगेन की मी परत बायकोचं वगैरे की ती मला सांगते व्यवहार की थोडा बोर होत आहे देगो गोष्ट. आणि सेम टाइम चॅनलचं पण याचं म्हणणं असतं. मी तर काय म्हणतो बायको तू चॅनल जॉईन कर. कारण त्यांचा ना अटेन्शन स्पॅन कमी झालाय थोडं. नाही आता नॉर्मल ऍव्हरेज अटेन्शन स्पॅन आपल्या भारतीयांचा 4 सेकंद, जो 10 वर्षापूर्वीपर्यंत 7 होता. आता इनफॅक्ट रादर दॅन डेली सोप वगैरे आपण OTT आता एवढे चॅनल झाले. आपण ना एकतर ऐकिवात न बघतो जाऊन. तुम्हाला सांगितलेलं असतं आपण जातो प्रिव्ह्यू वरती, तिथे थोडासा प्रिव्ह्यू बघतो 1.5 मिनिटाचा आणि आपण पुढे जातो. बरोबर. सो अगेन त्या 1.5 मिनिटाच्या ट्रेलर मध्ये किंवा ह्याच्यामध्ये आता अमेझॉन किंवा प्राईमला गेलं तुम्ही एखाद्या होल्ड केलं की तुम्हाला तो प्रिव्ह्यू सुरू होतो. त्या प्रिव्ह्यू वरती तुम्ही जज करता की मला बघायचं की नाही. पूर्ण फिल्म बघत पण नाही. आणि मग कधीतरी कोणतरी सांगता म्हणून मग तीच फिल्म परत बघितली जाते. सो आता माउथ पब्लिसिटी आणि ह्याचं जास्त गणित झालंय किंवा चॉईसेस खूप आहेत आता.
मला हे चॅनल नाही तर मला दुसरं चॅनल आहे, मला ते नाही तर तिसरं चॅनल आहे माझ्याकडे बघायला. एक काय होतं ज्यावेळेला नव्हतंच ना, अल्फा फक्त होतं, अल्फा होतं, त्यामुळे ते टायटल सॉन्ग पण वाजायचं. टायटल सॉन्ग वाजल्यानंतर धावपळ पण व्हायची घरात. आणि टेलिकास्ट टाइम तेव्हा 24 मिनिटाचा एपिसोड, 24 का 25, कारण चारच एपिसोड होते. 5 डे वीक झाल्यावर तो टाइम 23-22 मिनिटावर होता. 6 डे वीक झाल्यावर तो 20-22 वर फिक्स झाला, कारण ऍडचा टाइम वाढवायला रेव्हेन्यू कुठून जनरेट होतो, ब्रेकचा टाइम स्पॅन वाढत गेला. आणि तोच रेव्हेन्यू आता परत रील्स आणि ह्या मीडियाकडे शिफ्ट व्हायला लागला. जो ऍडचा रेव्हेन्यू होता, एक ऍड मला एका चॅनलला टाकण्याकरता समजा X अमाऊंट द्यावी लागत असेल तर त्याच्यापेक्षा 1/10 अमाऊंट मध्ये मला रील्स स्टार्सना देऊन ती अमाऊंट मी त्यांच्यावरती ऍड करू शकतो. तिथे मी ऍड ती दाखवू शकतो. आणि ह्याचा चॅनल किती लोक बघतात? लाख लोक बघतात, पण हे 10 लाख व्ह्यूअर्स आहेत. मला चॅनल दाखवतात आणि ते जे दाखवतात ते ह्याच्यात सुद्धा बघणाऱ्यांचा एक विचार असू शकतो. मला जर मार्केटिंग स्ट्रॅटेजी म्हणून मला ही बॉटल विकायची आहे तर मला काय फरक पडतो बघणारा क्लास काय? मला 10 लाख 20 लाख डोळे बघतायत का 2 लाख डोळे बघतायत? हा प्रश्न आहे. फॉर इन्व्हेस्टरच्या दृष्टिकोनातून वाढला इंडस्ट्रीचा तोच रेव्हेन्यू आता कमी पण होत चालला. आणि दॅट्स द रिझन की का चॅनल बजेट कमी करतात. इट्स वन ऑफ द मेजर रिझन बजेट कमी करण्यापाठीमध्ये, की शेवटी मला जर येत नसेल तर मी तुम्हाला कुठून देणार? ही अजून एक गोष्ट होते. पण म्हणजे आपण रील्स बद्दल बोललो तेव्हा की आता कास्टिंग सुद्धा जरा फॉलोअर्स बघून होत आहे. पण ते गेला, पण तो ट्रेंड आला आणि गेला. 2 वर्ष 3 वर्ष होता. तेवढं पण नसेल कदाचित, पण गेला तो ट्रेंड. कुठे मालिकांमध्ये तरी आता बाकीच्या ठिकाणी बघत चित्रपटांमध्ये वगैरे होत असेल, लक्षात आलं, किंवा ऍडव्हर्टाईज मध्ये वगैरे. हिंदीमध्ये अजूनही होत आहे, पण मराठीमध्ये नाही. 6-8 महिन्याचा काळ येऊन गेला तो. लास्ट इयर असं येऊन गेला, कारण मी स्वतः कास्टिंग मध्ये असल्यामुळे हे अनुभव मी घेतलेले आहेत. बऱ्यापैकी प्रोफाईल पाठवत असताना इन्स्टा हँडल आणि हे सगळं जे काही ते मागवलं जातं, ते हिंदीला माझंही मागवलं जातं. हिंदी आपलं मराठीसाठी सुद्धा, मराठीसाठी अजून मराठी माझं नाही असेल का तर नशीब आहे, पण अदरवाईज ते भीषण होतं. ते भीषण कारण तुम्ही तो आला तसंच गेला. फिल्म्सचा आधी गेला, टेलिव्हिजनचा त्यानंतरही काही काळ राहिला, पण आता तिकडे गेला. फिल्म्सला तर धडधडीत समोर दिसलं ना. 10 लाख फॉलोअर्स आहेत, 10 लाख तिकीटं नाही घातली माझ्या, संपला विषय. त्यांना इमिजिएट कळलं, यांना कळायला कदाचित थोडा जास्त वेळ स्पेंड जायला लागला असेल. कारण रील स्टार बरोबर तुम्ही बाजूला 4 अजून चांगले ओळखीचे चेहरे, चांगले ऍक्टर्स पण प्लेस केले. सो सिरियल तगली. पण एका पॉइंटला ते दिसतं. तुझ्या लीडला जास्ती लोक काय म्हणतात, लोकांना तुझी लीड व्यक्ती आवडते जास्त का पॅरलल लीड जास्त आवडते हे कळतच चॅनल्सना सुद्धा. कोणाचे सीन जास्त पडल्यावर रेटिंग बदल. बरोबर. पण मला उलट वाटतं, म्हणजे आता मी प्राजक्ताचं उदाहरण परत सांगेन की तिने त्या पोरीला 350 फॉलोअर्स होते आणि सिरियल संपताना तिचे 35,000 प्लस. सो हा उलटा आहे. आली ना तिने तिच्या ह्याच्यावरती केलं. हा उलट असं झालं तर बेटर आहे मला वाटतं. बरोबर. अदर दॅन नाही, आता तिचं कास्टिंग तिच्या कौशल्यावर झालं होतं, जी कथानकाची कास्टिंग मुळे फॉलोअर्स. आता रील स्टारच्याच आयुष्यावरची मालिका करायची असेल सपोज, तर त्यासाठी तुम्ही खरा रील स्टार घेतला तर फायदा होईल का एखादा चांगला ऍक्टर किंवा ऍक्ट्रेस घेतली जी उत्तम पद्धतीने ते पात्र उभं करू शकेल, त्याने जास्त फायदा होईल. हा विचार करण्याचा मुद्दा ठरू शकतो. माझ्या मते तरी म्हणजे एखाद्या वेळेस इन्फ्लुएन्सर असूही शकतात, पण ऍक्टिंगचा गंध हा असलाच पाहिजे. आता हाच मुद्दा ना मी उपस्थित केला होता प्राजक्ताच्या कास्टिंगच्या यायला. म्हणजे माझे प्रोड्युसर्स तयार होते, चॅनल तयार होतं, बट आय वॉज टिल लास्ट मोमेंट आय वॉज अगेन्स्ट. माझं म्हणणं होतं चांगली अभिनेत्री घेऊया जी शरीराने धडधाकट असेल आणि आपण तिला कुस्ती शिकवायची, 15 दिवसात कुस्ती शिकेल, लागेल तितपत कुस्ती शिकेल. पण सगळ्यांचं म्हणणं होतं की तो रॉनेस नाही मिळणार आणि आय बाय दॅट पॉइंट. पण तोच वर्क झाला, पण तिचा रॉनेसच फळला. किंवा मग नंतर जे आम्हाला सुचायला लागलं तिला बघून. मग खरं सांगू मनापासून, दिस माइट बी अ स्टेटमेंट अगेन्स्ट माय ओन फ्रॅटर्निटी और माय ओन फील्ड, पण स्पोर्ट्समनची एक इनबिल्ड शिस्त जी असते ना
ती आर्टिस्ट मध्ये यायला फार मिळते. करेक्ट. आता कुस्तीचं एका महिन्याचं वर्कशॉप घेताना जर माझ्या लीड ऍक्ट्रेसला इंजुरी झाली, बरोबर, अभिनयाच्या वर्कशॉपमध्ये इंजुरी व्हायची शक्यता 2% पण नाही. कुस्तीच्या वर्कशॉपमध्ये इंजुरी व्हायची शक्यता 100%. कारण तुला जिमिंगची सवय असेल, बरोबर, कुस्तीची नसते. नाही, बरोबर, हो, करेक्ट. सो मे बी दॅट वॉज अ वाईज कॉल. आणि ते ना खूप जेन्युइन दिसलं. कोरिओग्राफी करणं सोपं झालं, कारण ती स्वतःच नाही सर असं करूया, हे करूया सर, मागच्या वेळेला हे केलं, आता हे करूया, ते आपण यायचं. पण मग सर तुमच्या मनात जो विचार आला, असं बघायला गेलं तर मग नवीन लोकांना संधी मिळणारच नाही ना कधी. नाही नवीन किंवा आज आपण जे बघतोय प्रत्येक मालिकांमध्ये एस्टॅब्लिश चेहरे जे साधारण दिसत आहेत, त्याची कारण मला माहिती आहेत ते का घेतले जातात. नवीन लोकांबरोबर काम केलंय, पण बेसिक एक ऍक्टिंग येणं बेसिक असणं, त्यांनी काहीतरी केलंय, भले एकांकिका केली आहे किंवा काहीतरी एक केलंय, याला एक गंध आहे हे नक्कीच कळू शकतं. ऑडिशन बघितलं कळतं की बाबा ह्याला जरा चांगला ट्रेन केला, चांगला हाताळला तर हा माणूस छान काम करू शकतो. खूप आर्टिस्ट म्हणजे आर्टिस्ट आहेत आत्ता मराठी इंडस्ट्रीमध्ये जे सक्सेसफुल आहेत, पण त्यातलेही बरेचसे ना डिरेक्टर्स ऍक्टर आहेत. डिरेक्टर कसा मिळतो त्यांना त्याच्यावरती त्यांचं काम दिसतं. त्यांना चांगला डिरेक्टर मिळाला तर चांगलं काम दिसतं, वाईट मिळालं तर वाईट करतं. नाही, तुम्ही ऑडिशनचं म्हणालात ना, तर मी कास्टिंग म्हणून आज रोज किमान 50-100 ऑडिशन बघतो. मला कधी कधी असं वाटतं ना, ऑडिशन तुम्ही प्रिपेअर करता आणि मग ते शूट करता. इथे एक तर मालिका केली, डेली सोप मध्ये आपल्याला शिकवत बसायलाच कोणाला वेळ नाहीये. बरोबर. मग ती 1 मिनिटाची ऑडिशन बघून आपण कसं ठरवतो, किंवा मग ते आता माझ्याकडनं, मी एक कास्टिंग डिरेक्टर हा एक खालची फळी आहे, माझ्याकडनं ते ऑडिशन जाते क्रिएटिव्ह कडे, प्रोडक्शन क्रिएटिव्ह, टू आयदर चॅनल ईपी और इन दॅट ग्रुप, ज्या ग्रुपमध्ये डिरेक्टर पण असतो. करेक्ट. मग ते 1 ते 1.5 मिनिटाची ऑडिशन ज्यावेळेला एक दिग्दर्शक किंवा ईपी बघतो, तर मला हे जाणून घ्यायचे, आज कर्मधर्म संयोगाने दिग्दर्शक माझ्यासमोर बसले, तर त्या 1 मिनिटाच्या ऑडिशन मध्ये तो आर्टिस्ट चांगला आहे का वाईट आहे, काय त्याचे हे काय लावले जातात, मेजरमेंट्स काय लावले जातात. आता इतक्या वर्षाचा अनुभव आणि अंदाज असतो. पहिली गोष्ट, खरं तर ऑडिशन्स ना आता ज्या होत आहेत, ज्या स्वरूपात होत आहेत, हे स्वरूपच कोविड नंतर चेंज झालेलं स्वरूप, की मोबाईलवरती ऑडिशन घरी शूट करून पाठवलं. तिथे कोणी समोर बोर्ड घेऊन उभा आहे का हे तुम्ही भरोसाच ठेवू शकत नाही. सो वेन आय एम इन्व्हॉल्ड, मी स्पेसिफिकली चॅनलला सांगतो की आपण ना ओके हा तुम्हाला शॉर्टलिस्टेड आहे, लेट्स नॉट फिक्स हिम, आपण बोलूया बघूया. सो मी एक ना मॉकशूट करतो, मी अजून त्याच्याबरोबर हा मुलगा आवडला, ही मुलगी आवडली, एक सीन करून बघूया. तो सीन करताना मी त्याला समोर बसून 1 तासाचा वेळ देतो किंवा अर्धा तासाचा वेळ देतो आणि मी मग चेकआउट करतो की हा कितपत जाऊ शकतो. एखाद्याचं पाठांतर कमी असतं पण एखाद्याचं अभिनय कौशल्य खूप चांगलं असतं, एखाद्याचं अभिनय कौशल्य कमी असतं पण पाठांतर चोख असतं, आणि मग आपण लावू शकतो की हा ओके वाटतोय मला. पण कित्येक लोकांना मी असं नाही म्हणून पण सांगितलं चॅनलला की तुम्हाला आवडलंय पण मला गॅरंटी हा नाही करू शकणार, कारण मी मॉकशूट केलंय, मॉकशूट हे बघा तुम्ही आणि मग ठरवा. आणि ऑडिशनला मस्त बोललो होता, म्हटलं करेक्ट आहे, पण 4 लाईट लागल्यानंतर, कॅमेरा समोर आल्यानंतर, 5 माणसं समोर आर्टिस्ट समोर आल्यानंतर म्हटलं बदलतात ना गणित. सो ऑडिशन कडे साधारणपणे म्हणजे आता तू हे सांगत जा, हे माझं मत आहे, पटलं तर घे. माझ्या मते ऑडिशन ही आपण स्वतःची केलेली एक जाहिरात असते 30 सेकंदाची. बरोबर. त्याच्यावर आता जाहिरातीत काम उत्तम करणारा माणूस हा फिल्म मध्ये मेन रोल करू शकेल याची काही गॅरंटी नसते. तसाच हा प्रकार आहे. मी आय एम ट्राईंग टू पुट माय बेस्ट फॉरवर्ड. ते फसू शकतो याची जाणीव असलेले लोक वर बसलेत, याच्यावर विश्वास आपण ठेवावा. बरोबर. ऍज द ऑडिशन गिव्हर, की दर नाटकाचा प्रयोग रंगेलच असं नाही. तसंच आहे आता मी रिहर्सल करताना आरशासमोर उभं राहून हे जे काय ऑडिशनचा माझा पॅच आहे, हा फाईन मला हे करूया, कॅमेरा समोर आरसा नाही ठेवलाय, सो कॅमेऱ्यात जे दिसलंय ते तसंच दिसलंय की नाही हे मला नाही माहिती, पण निदान माझ्यात हा कॉन्फिडन्स आलाय. सो हे 30 सेकंद मी स्वतःला विकायचा प्रयत्न केलाय. तुम्ही जे प्रॉडक्ट माझ्याकडे आणले त्यासाठी यात मी बसीन असाल. सो एवढंच महत्व खूप देऊ नये. ऑडिशन ही अत्यंत बेसिक पायरी आहे, त्याच्या पुढे 10 चालण्या लागणार नाही. सो ही कल्पना जर बेसिकच सगळ्यांना मुळात मिळाली ना, तर भ्रमनिराश व्हायचं प्रमाण पण कमी होईल. भीती वाटून ऑडिशन समोर गळपटण्याचं प्रमाण कमी होईल. त्याच्यामुळे पण स्टेज फ्राईट हा प्रत्येकाला इनबिल्ट असतोच. तो कधी जातो, तो कशामुळे जातो हे तुमच्या आयुष्यावर अवलंबून.
काही लोकांचा तो वयाच्या 2ऱ्या-3ऱ्या वर्षी गेलेला असतो. बरोबर. आपण प्रत्येकाने आयुष्यात अभिनय केलेला असतो, आपण प्रत्येक जण आयुष्यात खोटं बोललेलो, तो अभिनयाच आहे. बरोबर. सो हे सगळं जर क्लॅरिटी बेसिक लेवलला मिळाली ना, म्हणजे ज्यांनी काही नाटक नाही केलेलं, एकांकिका नाही, शिबिर नाही, काही नाही, पण मला करून बघायचं, काही चूक नाही, त्या स्पार्क असूही शकतो, त्याला ठिणगी पडलीच नाही तर ती चेतणारच नाही. बरोबर. तर ती ठिणगी पडण्याआधीच जर ह्या सगळ्या गोष्टींची भीती मनात असेल ना, मला जमणार नाही, मी कधी केलं काही घालून काय होईल, फार फार आपण दोनदा करू, काय नाही रे, तू स्वतःची जाहिरात कर, किती भारी आहेस बघू. इतकं बेसिक लेवलला समजावलं तर कदाचित ना अजून एक्स्ट्रॉर्डिनरी टॅलेंट काहीही अनुभव नसलेल्या लोकांमधनं बाहेर येऊ शकतो. काही सांगता येत नाही. ऑडिशनची भीती वाटते, दडपण घेतात लोक. रोज माझ्याकडे स्क्रिप्ट मागतात, सर 3-4 स्क्रिप्ट पाठवा ना. म्हटलं कशाला स्क्रिप्ट पाठवा, जेव्हा येईल तुमच्याकडे एखादी स्क्रिप्ट त्यावेळेला स्वतः प्रिपरेशन करा. काही वेळेला काय होतं ना, काही वेळेला ना की इधर ना असं पण होतं की सगळं चांगलं असतं, पण ना माझ्या डोक्यात किंवा लेखकाच्या डोक्यात किंवा एक आम्ही ज्या आधीचे 3-4 महिने घालवलेले असतात एकत्र, त्याला जेव्हा कॅरेक्टर बांधत असताना असं की हा असा असेल, नंतर हा असा होईल, असं होईल, हा यार गरीबच नाही वाटत. आम्ही सगळं मस्त करतोय, विश्वास दिसतो, काय करणार नाही ना, याला कास्ट करू शकत नाही. सो म्हणून हा वाईट ठरत नाही, नक्कीच की त्या व्यक्तिरेखेला पण तो गेला पाहिजे ना. आणि उत्तम नट आहे, पण त्याला गरीब दाखवण्यासाठी जर मला मेकअप आणि याचा आधार घ्यावा लागणार असेल, ओके, खर्च हा इशू नाही, वेळ हा इशू नाही, आणि जर नट म्हणून थोडा 19-20 आहे, पण यार हा दिसतो जास्ती त्या पात्रासाठी, तर मी याला प्रिफर करीन. ह्याच्यावर हे एफर्ट्स घेऊन त्याला गरीब असल्याचा पेहराव घालण्यापेक्षा, कपडे नाही म्हणत आहे, एक वर्ण कवच लावण्यापेक्षा गरीब दिसण्याचं कवच. कारण दुर्दैवाने आजही आपल्याकडे गरीब म्हणजे एखादा राग मानू नका, पण एक थोडा अंगाने थोडा शिडशिडी असंच आहे, हे ठोकताय. दुर्दैवाने आजही आपल्याकडे एक अप्रतिम गोरा वेल बिल्ड माणूस एक गरीब परिस्थितीने गरीब असू शकतो, पण आपल्याकडे नाही ऍक्सेप्ट, टेलिव्हिजनला विशेषतः. सो वी हॅव टू फॉलो काइंड ऑफ दोज प्रोटोकॉल्स, व्हिज्युअल प्रोटोकॉल्स. मग व्हिज्युअल प्रोटोकॉल मध्ये जो नॅचरली बसतोय त्या आर्टिस्टवर मी काम करून घेऊन त्याला काय परफॉर्मन्स काढून घेईन ना, दिग्दर्शक म्हणून ते काम आहे माझं. व्हेरॅज ही इज अ गुड आर्टिस्ट, पण त्यापेक्षा चूक कोणाचीच नाही ना, दिग्दर्शकाची आहे, त्या दोन्ही आर्टिस्टची आहे. डेली सोप घेतात तर पुन्हा वेळच नाही इथे हे सगळं शिकवत बसायला आणि काय नाही. आता ह्याला शिकवायची गरज नाहीये, पण हा माझ्या रोलमध्ये बसत नसेल नाही, पण जर मेकअप लावून मगाशी म्हणाला म्हणजे उन्हात आउटडोअरला डे आउटडोर सीनला मेला मग मी, पण हे रंग माझा वेगळ्याला बघितले आम्ही आमच्या रेशमाला पाहून 1-1 तास, आणि तो मेकअप चढवायला पण आणि नंतर उतरवायला पण रेशमा उत्तमच अभिनेत्री होती, रेशमा सिन्सिअरच आहे, नो डाऊट. सो मग त्या केसमध्ये तू म्हणतोस त्याप्रमाणे मग मी ती काळी सावळी नाही घेणार ना. मला जर रेशमाबद्दल एक कॉन्फिडन्स आहे की मला माहिती आहे ती किती ऍप्ट हे कॅरेक्टर करू शकते, तर डेफिनेटली मी त्यावेळेला तो खर्च प्रेफर केला. मी म्हणजे मी नव्हे, प्रोडक्शननी, चॅनलनी, ज्यांनी कोणी असेल त्यांनी, म्हणजे ते ऑप्शन्स वरती आहे. खरं सांगायचं ना तर त्या गोष्टी करताना खूप डोकी लागलेली असतात आणि खूप वेगवेगळ्या रीतीने लागतात. म्हणजे मी डिरेक्टर म्हणून मी माझा विचार करतो, प्रोडक्शन त्यांचा विचार करतं, बजेट्सचा विचार करतं, चॅनलला एक काही गोष्टी असतात, तुम्ही पूर्वी काय केलंय ह्याचं बॅगेज एक तुम्ही घेऊन येत आहे का, ते बॅगेज मला नंबर गेम्सना वाढवायला चान्स मिळणार आहे का, हे गणित असतं. आणि परत एकदा की अरे हा या कॅरेक्टरमध्ये बसतोय का, हे गणित असतं. तर प्रत्येकाचे ठोकताळे वेगवेगळे असतात, त्यातून जे एक सर्वानुमते जे ठरतं ना की ओके, तेव्हा ते ओके होतं. सुख अगदीच सांगेन की याच्यात कोणाचा एकाचा रिजेक्शनचा फार लोड घेऊ नये आर्टिस्ट, अजिबातच नाही. आणि हा धडा मी पण शिकतो. आणि दुसरं अमुक एका व्यक्तीचा कास्टिंग झाला, हा ओळख असणार ना त्याची, किती ओळख ठेवशी, किती लोकांची ओळख ठेवशी, एकाच्या मतावर अख्खी चक्र नाही हलत. हे प्लीज सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे, इन्क्लुडिंग आपण. बरोबर. किंवा डिरेक्टरच्या बाबतीत म्हणत होतो की हा याच चॅनल करतो, असं काही नाही. म्हणजे मला तर म्हणणं की मी 570 किलोमीटर लांब कोल्हापूरवरून मुंबईमध्ये काम करायला आलो, ह्याच्या बरोबरच करायचं त्याच्याबरोबर करायचं नाही, पण
अगेन हा खूप मोठा मुद्दा आहे आणि सगळ्यांना असं वाटतं की अरे आता हा ना यांच्यावरच करतो. काय होतं, कुठलीही गोष्ट सुरू करतो आपण त्यावेळेला, तर आता तुम्ही हा एक नवीन शो सुरू केला तर तुमच्या 4 ओळखीच्या लोकांना घेऊन गेला असेल ना, कम्फर्ट झोन एकला कॅमेरामन म्हणा, वेंडर असेल कुठला किंवा स्टुडिओ असेल, कोणाच्या तर ओळखीत न आलेला तो कम्फर्ट असतो. बरोबर. एक विश्वास असतो की बाबा हा करेल, माझा आहे म्हटल्यानंतर हा नक्की करेल. म्हणायला गेलो तरी खूप मोठी जबाबदारी. एक्झॅक्टली. सो तसं प्रत्येक प्रोड्युसरचा काही लोकांबरोबर कम्फर्ट असतो, काही चॅनलचा, काही प्रोडक्शन हाऊस बरोबर कम्फर्ट असतो. याचा अर्थ असा नाही की ते किंवा डिरेक्टर बरोबर कम्फर्ट असतो की म्हणून ह्या चॅनलचा, असं काही नसतं. तुम्ही बोलवा प्रत्येक चॅनलला तेच. मी प्रत्येक चॅनलवर मी काही ना काही वर्ष काम केलं, पण एक काम झाल्यानंतर जर चांगला रिझल्ट दिला असेल तर पुढचा शो बट ऑब्विसली अरे काय करतोस मग कर, हे होतं. आणि ते मी ना आता ह्या गोष्टी करता नक्कीच नाही थांबवू शकत. मुंबईत सगळ्यांनाच माहिती आहे काय सध्या परिस्थिती, कामं मिळण्याची कशी आणि काय, आणि मुंबईत सर्वायवल लेवल्स केवढ्या कठीण झाल्या. ह्यामध्ये मी आता मला ह्या चॅनल बरोबर काम करायचंय म्हणून मी थांबू नाही शकत. मला जे नेक्स्ट येईल त्याला मी पहिलं प्रोजेक्ट, त्यात थोडीशी मी आवड निवड बघू शकतो की मला 2 आली तर मी आवड निवड बघू शकतो, पण अदरवाईज माझ्याकडे ऑप्शन नाही राहत. त्याचा तो लॉबी हा शब्द वापरून ना आपल्याकडे खूप गैरवापर केला जातो. हा ना तिकडचं असं काही नसतं. पण बघायचा विषय जो निघाला, चॅनलची पण लेबल लागलेत ना की झी वाल्यांनी याच्याच बरोबर काम करायचं. हे जे मध्यंतरी होतं की झीच्या आर्टिस्ट किंवा हा म्हणाला की ऍट अ टाइम 2 किंवा 3 मालिका त्यांना, पण ते तेव्हा रनिंग शो मध्ये. मी समजा झी मराठीवर माझी एक सिरियल चालू आहे ज्यात मी लीड असेल किंवा चल पॅरलल लीड असेल समजा, तरी 26 एपिसोड मध्ये मिळून माझे साधारणतः एक 60 ते 70 सीन महिन्याला दिसत आहे समजा. तर असं असताना झी मला नाही परवानगी देत. नाही मी त्याच्याबद्दल नाही म्हणते. मगाचा जो विषय तुम्ही म्हणालात की हा डिरेक्टर म्हणजे हा फक्त स्टारवरतीच आहे, तर असं पण होतं की नाही तुम्ही काय झीचे आर्टिस्ट, तुम्ही आमच्याकडे नाही चालणार असं बोललं जातं. हे झालंय. अच्छा, चॅनल कडनं? हो हे झालंय. आता फक्त ते बोलणार नाही. काय काय होतं ते थोडंसं ना भावना दुखावल्या जातात प्रत्येकाच्या. म्हणजे उद्या जर मी तुला विश्वास विचारलं की अरे मी अमुक चॅनलला शो करतोय, तू करशील का? तू म्हणजे मला नाव पण चॅनल कडनं आलेलं असतं, तू नाही म्हणतोस. मी चॅनलला काय सांगू शकतो, नाही तो बिझी आहे त्याने नाही सांगितलं. त्याला एक किंचित कोणाच्या तरी भावना दुखावलेल्या असतात, त्यामध्ये म्हणतात की अरे नाही तो तिकडेच करतो. किंवा एकाच वेळी हा म्हणला तसं मला 2 चॅनल्स कडनं लीडची ऑफर आली आणि त्यातली मी A आणि B पैकी A निवडली, कारण मी आधी त्यांच्याबरोबर काम केलंय. कम्फर्ट झोन किंवा कॅरेक्टर चांगलं, व्हॉट एव्हर माय रिझन्स माइट बी. तर बी मधल्या लोकांना हे वाटू शकतं की अच्छा अरे त्यांनी आता त्यांचाच नाही म्हणाला आणि त्यांनी तो तिकडे करतो असं पण. पण मग हा थोडासा एक भेदभाव टाईप आहे की एखाद वेळेस आपल्याला एखाद्या चॅनलवरती किंवा प्रोडक्शन वरती जर का एखाद्या आर्टिस्टला रोल नाही मिळाला तर मग काही वेगळे विचार करू नका, पण त्याच वेळेला जर का एखाद्या आर्टिस्टने एखाद्या प्रोजेक्टला जर नाही म्हटलं, काय वाटेल ते कारण असेल, तो गॅप घेत असेल किंवा हे घेत असेल, तर मग त्याच्याबद्दल हे बोललंच जातं किंवा मग त्यावेळेला आर्टिस्टला विचार करावा लागतो की अरे वाईट नाही. माझ्यामध्ये ह्युमन टेंडन्सी आहे. उद्या जर मी आस्थाला विचारलं, आस्था माझा खूप चांगला मित्र आहे, पण मी उद्या जर आस्थाला विचारलं, आस्था मला म्हटलं आता नाशिकला नाही रे, माझा प्रयोग चालू आहे नाशिकला नाही, तर ते मी किती मनावरती घ्यायचं किंवा मी किती दिवस ते मनात ठेवायचं, हा एक मुद्दा असतो ना तो. आणि तो व्यक्ती स्वातंत्र्य आणि व्यक्ती सापेक्ष आहे. ते त्याला तुम्ही नाही कोणाकोणाला तुम्ही जज करणार आणि कसं प्रत्येकाचं तुम्ही विचार. आणि अजिबात मला काय वाटतं ना, आपण पुन्हा स्पष्ट वक्तेपणाकडे येईल ही गोष्ट. आता समजा सोनी मधनं मला एखाद्या मालिकेसाठी विचारलं आणि स्टार प्रवाहामधनं विचारलं, तर मला विचारणं काय चॅनल हेड कडनं नाही होते. किंवा झालेली घटना माझ्या बाबतीत, मी एक नाटक माझं चालू होतं, केदारदादा कलर्सला हेड म्हणून आल्यानंतर मला सलग 3 मालिकांसाठी विचारलं कलर्सच्या, आणि मला नाही जमलं. नाटकाच्या तालमी आणि जस्ट सुरू झालेला असल्यामुळे 12-13 प्रयोग महिना. मग माझी एक वैयक्तिक परदेश दौरा होता, मी आणि स्वप्नाली बाहेर फिरायला गेलो होतो मागच्या वर्षीची गोष्ट. आणि ह्या सगळ्यामध्ये म्हटलं हे बघा, हे 22 दिवस मी मुंबईत भारतातच नाही, हे होणार असतील ऍडजस्ट तर मी करतो. आणि योगायोगाने या 3ही मालिका कलर्सच्या. तर केदारदादा एकदा समोर भेटला नंतर एका अवॉर्ड फंक्शनला, काय करायचंच नाही का काम. म्हटलं दादा स्पष्ट बोलणं झालं होतं, मी भारतात नव्हतो, मी तयार होतो, म्हटलं थांबले असते किंवा आधी
ते बरं मी जेवढे दिवस नव्हतो ना भारतात त्याच्यामध्ये टेलिकास्ट सुरू होणार. म्हटलं ठीक आहे, तोपर्यंतचे जे काही 8 एपिसोड आहेत त्याचं मी जाण्याआधी आपण शूट करून घेऊ, प्रयोग करतो म्हटलं मी ते करून घेऊ, मी आल्यानंतर कंटिन्यू करू, होत असेल मॅनेज तर बघा मॅनेजमेंट, तर ते नाही होणार मॅनेज असं ठरलं. ओके, कारण सुरुवातीचेच 8 एपिसोड असे कसे छापायचे किंवा घाईघाईत कसे करायचे, ओके देअर रिझन्स वर जस्टिफाईड, माय रिझन्स वर जस्टिफाईड. बरोबर. तर केदार दादा असं समोर बोलून म्हटलं, दादा अरे असं काय झालं होतं, सगळं स्पष्ट बोलणं झालं. हो रे, तुला घेतल्याशिवाय मी ना तुला घेऊन करणारच, बघ कुठे जातोच बघतो. म्हटलं मला जायचंच नाही, धरून ठेव म्हटलं मला. सो ह्या लेवलला पण बोलणं होऊ शकतं जर क्लॅरिटी ठेवली. समजा मला सोनीकडनं एखादी मालिका आली आणि मला स्टार प्रवाहाकडनं आली, मला जे लोक फोन करून माझ्याशी बोलतात ते चॅनल क्रिएटिव्ह किंवा चॅनल क्रिएटिव्ह हेड या लेवलचे असतात, जे साधारण माझ्याच वयाचे आहेत, जे मला वैयक्तिक ओळखतात, मी त्यांना पर्सनली ओळखतो. जर मला सोनीची मालिका अधिक भावली तर मी स्टार मध्ये त्या पोझिशनवर बसलेल्या लोकांना विश्वासात घेऊन की अरे ऐक ते कॅरेक्टर मला जास्त इंटरेस्टिंग हे सांगण्याचं तर काम करू शकतो. याचा अर्थ त्यांनी ते दुखावले गेले तर बाबा सॉरी, आता तो तुमचा प्रश्न. पण माझ्या बाजूने मी कळवलंही नाही किंवा मला नाही जमलं ही करायला, अशा पद्धतीने अर्धवट काहीतरी बोललो तर मग त्यांचा गैरसमज झाला तर मला काही बोलायला जागा नाही. शांतपणे फोन करून ही डिरेक्टली केली तर आता हा माझ्याशी बोलला आणि मी तू चॅनल लीड असशील आणि मी तुझ्यापर्यंत ती पोहोचलीच नाही, तुम्हाला विचारलं काय झालं, नाही त्याचं नाही होतं किंवा वेगळ्या पद्धतीने पोहोचलो, बरोबर तरी गोंधळ होतात ना. क्लॅरिटी ठेवा, बी ट्रान्सपरंट अबाउट व्हॉट एव्हर यू आर डुईंग, दॅट्स इट. त्याच्या उपर कोणी दुखावलं तर मग दुर्दैव होण्याचं दोघांचे, त्यांचंही माझं. मला कोणाचीच भलामण करत बसायचं, मला माझं घर चालवायचं, करिअर पुढे न्यायचं. सो हल्लीच्या आर्टिस्ट म्हणजे खूप जे आताचे 22 ते 30 वयोगटातले जी नवीन मुलं येतात ना, कुठलं चॅनल आहे सन नको, ठीक आहे स्टार, हा चांगलं आहे की त्यांना हे वागणं परवडत असेल. पण कसं काय म्हणजे मला परवडत असेल काम करायला स्टार एव्हरीवन इज पेइंग यू. म्हणजे सोनीवरती एक म्हणजे मालिका होती, त्या मालिकेत कमी जास्त प्रमाणात थोड्याफार काही म्हणजे नाही काहीच नाही फरक. 5-1% इकडे तिकडे गेला बाजार तेवढाच. मोलकर्णीची भूमिका, सर ही भूमिका करणार आहे का, मी याच्या आधी 1000 एपिसोड हे केले अगं, पण त्या मोलकर्णीच्या भूमिकेचं वेटेज बघ. पण मोलकरीण म्हटलं की तू पहिले नाही म्हणतात, उत्तम, पण ते मला डेअरिंग वाटते या हल्लीच्या पिढीचं. आम्ही नाही करू शकणार. अभिनय क्षेत्रात नाहीये हे, सगळीकडे टेक्निशियन्स मध्ये पण. आता माझ्या मते डिरेक्टर्स जास्त आणि असोसिएट डिरेक्टर्स कमी आहेत इंडस्ट्रीमध्ये, कारण आमच्या ग्रुपवरती असोसिएट आहे का किंवा चीफ मिळेल का ह्याच रिक्वायरमेंट असतात, कोणीच विचारत नाही डिरेक्टर आहे का. हे प्रमाण सगळीकडेच जास्त आहे, कारण तो वेळच नाही द्यायचा कोणाला. म्हणजे आम्ही जसं मी आता 10 वर्ष असिस्टंटशिप केली प्रॉपर, बरोबर, 10 ते 12 वर्ष. मी 2001 ला आलो, 2012 11 वर्ष मी प्रॉपर असिस्टंट म्हणजे टप्पे करत पोचलो कुठेतरी. पण एवढा पेशन्स नाहीये मध्ये. आय गेस ते जे काय एक दिवस पण वाढत गेला किंवा ती जी एक बॅच जी आली सिरियल्सची, आय थिंक लोकांना सवय झाली एक पायऱ्या पटापट चढायची, कारण की ऑपॉर्च्युनिटीज जास्त मिळायला लागल्या. हा, किंवा माणसं त्यावेळेला कमी होती त्यामुळे पण झालं. आता इतकी झाली आहेत की आता, पण तरी सुद्धा हे बोलणं म्हणजे डेअरिंग आहे ना, जेव्हा की तुम्हाला माहितीये तुम्ही एखादं कॅरेक्टर आता नाकारलं तर पुढचे 50 ते 100 जण मी एखादं नाकारलं तर माझ्याकडे बसलेत, लाईनीत आहेत. पण हे समजून घेणं परिस्थिती अगदी कॅरेक्टर आर्टिस्ट म्हणून तुम्ही काम करत असाल तर तिथपासून ते लीड करतात त्यांच्यापर्यंत ही परिस्थिती आहे. बरोबर तू नसशील तर दाय मागे. अगदीच. बरं, मागच्या वर्षीचा हा योगायोग झाला असेल की तुझ्या 3 सिरियल्स तू करू शकला नाहीस कारण की बिझी होतास वगैरे, पण तू सिरियल्स पासून एनिवे जरा लांब गेलायस असं वाटतंय. तू नाटक नाही, काय झालं, नाटकाशी मी कायमच माझी नाळ जोडलेली ठेवली आहे मुद्दाम, कारण माझा सगळ्यात आवडतं माध्यम माझं नाटक आहे. अनेक कारण आहेत त्याची. ओके, मुद्दाम नाही लावणार. काही काळ मी जर टेलिव्हिजन बघू वेगळं काही करता येतंय का म्हणून मी ठरवून लांब राहिलो. अजूनही ती स्टेज चालू आहे. वेगळं काही म्हणजे वेगळ्या खुर्चीतनच काही करता यावं म्हणून मी मध्ये त्या लेखिकेला म्हटलं, मी फोन केला, कारण कुठेतरी त्या माध्यमाचा काहीच दोष नाही यात, परिस्थितीचा थोडासा दोष असेल. जॉब सॅटिस्फॅक्शन जे आहे, आपण दिवसभर 13 तासात जे करून येतोय नट म्हणून, त्यातनं मला
महिन्यातले 20 दिवस जर मी हे करत असेल म्हणजे 260 तासामधला समजा मी 100 सीन केले असतील तर त्यात 3च सीन जर मला नट म्हणून सॅटिस्फाय करत असतील तर हे कुठेतरी त्रासदायक. आणि मी असा विचार करणारा माणूस आहे, कलाकार आहे. काही आहेत ज्यांना रोज मस्त उठून शूटिंगला गेलो याच्यात आनंद मिळतो, मलाही मिळतो, कारण त्यातनं माझं घर हप्ते सगळं चालणार आहे. पण त्या केवळ काम आहे या आनंदापेक्षा त्या कामात मी काय इनपुट दिलं आणि काय लेवलचं काय क्वालिटीचं काम केलं, काय कॉन्टेंट क्रिएट करण्यामध्ये माझा हातभार लागला, इथे कुठेतरी माझा कॉन्फ्लिक्ट सुरू होतो. आणि ह्यात चॉईस माझ्याकडे काय, मी ही दुनिया बदलू शकत नाही जाऊन. कॉन्टेंटमध्ये पॅराडाईम शिफ्ट आणणं माझ्या एकट्याच्या हातात अजिबात नाही, कोणाच्याच एकट्याच्या हातात नाही. मग दुसरा काय पर्याय आहे, जे आहे त्या प्रवाहाबरोबर वाहत राहा. त्याचा कुठेतरी जर त्रास होत असेल तर आपण जरा काही काळ लांब राहूया. पूर्ण लांब राहून चालणार नाही. मग दुसरी बाजू समजून तर घेऊया की का हे पुन्हा पुन्हा वर्षानुवर्ष तीच पठडीबाज एक मालिकांचं स्वरूप का आहे, ही बाजू तर समजून घेऊया. मग त्यात माझा काही दुसऱ्या बाजूने हातभार लागतोय का, चल हे घेऊन आपण लेखकांचे वाक्य बदलतो. किंवा ती मैत्रीण मला पटकन बोलता बोलता म्हणली, ते फार महत्वाचं वाक्य होतं. आपण कित्येकदा मगाशी अवधूतही म्हणलं तसं सीन वाचतो काय लिहिले काय, किंवा चॅनल कडनं आलंय काय मूर्ख काही सांगतात त्या चॅनल, हे फार सहज बोलून जातात आर्टिस्ट. टेलिव्हिजन डेली सोपच्या अख्ख्या त्या काय म्हणतात त्या अख्ख्या फ्रेम मध्ये सगळ्यात सुखी कोण असेल तर तो आर्टिस्ट. बरोबर, येतो त्याचं काम करतो आणि घरी जातो. ही कॅन पुट दॅट ऑफ. बरोबर. आजचा पॅकअप झाल्यानंतर दिग्दर्शकाला उद्याचे काय सीन्स आहेत ते बघायचं असतं. बरोबर. असिस्टंट्सना उद्याची प्रॉपर्टी लिस्ट काढायची असते. प्रोड्युसरला आजचा काय प्रॉफिट लॉसचं गणित आहे ते असतं. बरोबर. तिथे स्क्रीन प्ले रायटर लढत आणि रडत असतात. डायलॉग रायटर काम करत असतात रात्री. चॅनल मधले लोक आपल्याला वाटतं संध्याकाळी 7ला ऑफिसमधून घरी जाऊन त्यांचं काय ते आयुष्य करून घेतले, असं नसतं. ती मैत्रीण म्हटली, अरे चॅनलमध्ये जे लोक त्या पोझिशन्सवर बसले त्यांना एका वेळी इमॅजिन कर, हा सिनारिओ तुझ्या आपल्या मेंदूचा काय आपण विचार नाही करत. माझा शो जो मी हँडल करतोय तो अमुक चॅनलवर 7:30 वाजता रन होतोय. त्याच वेळी पॅरलल चॅनल्सवरती 7:30 वाजता काय चाललंय हे मला बघायचंच आहे. 7 वाजता काय रन होतंय, ते किती सक्सेसफुल होतंय, त्याच्या आणि आपल्या कॉन्टेंटमध्ये कुठेही सगळ्या चॅनल्सच्या कुठे काही सिमिलॅरिटीज नाही ना येऊन जाते, आणि 8 वाजता जे रन होतंय त्याच्यात नाही ना येऊन जाते, हे बघायचंच आहे. बरं, त्याच वेळी इतर भाषांमधल्या चॅनल्सवर त्या स्लॉटला काय चाललंय याचाही बेसिक मला राखायचंच आहे. चेष्टा वाटते रे आपल्याला. आपण येतो, आपल्या नशिबी आलेले 5-6 सीन्स करतो, त्यावर टीका करतो आणि घरी जातो. मला ही बाजू जाणून घेण्यात भयानक इंटरेस्ट निर्माण झालाय, कारण झालं 24 वर्ष मी हे करत आहे. काय तुझे हेच विचार होते, ही सगळी बाजू जाणून घेतल्यानंतर जे हे आत्ता जाणून घेतली मी गुन्ह्याला माफी नाही संपल्यानंतर जी गॅप झाली आहे टेलिव्हिजन पासून, तर म्हणजे लेखक म्हणून प्रयत्न तर करून बघूया. माझ्यापुरतं मी लिखाण करत असतो, तर म्हणून मी तिला फोन केला होता की अगं असं करायचं असेल तर सुरुवात कशी करू, कोणाला अप्रोच होऊ. इथनं आमचं बोलणं सुरू झालं. त्या एका फोन कॉलमध्ये तिने या सगळ्या गोष्टी सांगितल्या. साधी गोष्ट आहे. फॉर एक्झाम्पल, सोनीची 7:30ची एक सिरियल आहे, झीची 7:30ची एक सिरियल आहे जी जास्त पॉप्युलर आहे. सोनीने ही सिरियल बंद केली 7:30ची. तिथे 7:30ला जी सिरियल आली तिचे प्रोमोज आणि हे चांगले झाले म्हणून झीचा एक 10% ऑडियन्स इकडे वळला, तर झीचे धाबेदार म्हणतात 10%, 15 कोटी महाराष्ट्राचं पॉप्युलेशन धरलं तर 10% हल्ले. त्यांना आकाश पातळ एक करावं लागतं अख्खा स्लॉट पुन्हा काबीज करण्यासाठी. एक स्लॉट हातचा जाणं म्हणजे काय हे त्या दिवशी तिने माझी ना हवा टाईट झाली होती. हे सगळे ऐकून गोष्टी आपण नाही विचार करत. कारण ही दुसरी बाजू आपण पाहिलेलीच नसते कॅमेऱ्याच्या मागे जाऊन. बरोबर. बरं, कॅमेऱ्याच्या पण नाही, ऍक्च्युली सेटच्या मागे जाऊन बघायचं. सो मला हे एक्सप्लोअर करायचं. सो मला लांब नाही राहायचं टेलिव्हिजन पासून. ज्या गोष्टींना आपण अनावधानाने मुद्दाम ठरवून कोणीच कोणाला उगाच वाईट बोलणार नाही,
पण अनावधानाने आपण ज्या गोष्टींना वाईट म्हणत राहिलो, दोष देत राहिलो ज्या गोष्टींना, त्या काय असतात हे मला जेन्युइनली जाणून घ्यायचं. त्यासाठी माहित नाही, एखाद दिवस सणत आली डोक्यात तर मी प्रोडक्शन मध्ये जाऊन एखादे स्ट्रगल पण करायला तयार आहे. ऍक्च्युली तुझा विचार आहेच ना, प्रोड्युसर म्हणून उभं राहायचं. नाव पण ठरलंय, झालं, रजिस्टर्ड आहे माझं प्रोडक्शन. सो मे बी मी प्रोड्युसर म्हणूनही माहित नाही, किंवा माझी एखादी गोष्ट पिच करायला माहित नाही. आता खूप असे तारे चमकतात डोळ्यासमोर, त्यातला कुठला पकडायचा आणि पुढे जायचं. बरं, विश्वासात घेऊन काही लोक हाताशी धरून करूया असं म्हणाले. बर, अरे वा, बघू. ओके. नट म्हणून मात्र काही काळ जरा लांब, किंवा महिन्याचे 8 दिवस 10 दिवस पर्यंत बेअर करू शकेन मी सध्याच्या सिनारिओमध्ये, असं मला आत्ता वाटतं. म्हणजे हे कदाचित एवढे वर्ष, जसं म्हणजे पुढचं पाऊलचं काहीतरी 1900-1950 भाग झालेला ना एपिसोड. हो, मी तेवढा वेळ नव्हतो. ओके, मी 3-3.5 वर्ष करून बाहेर. 3.5 वर्ष. मग ते एवढे सातत्याने डेलिसोप करून कुठेतरी ह्या निर्णयापर्यंत आलास की थोडं आता 8 दिवसाच्या याच्यावरती चांगलं त्यावेळेला करत होतास. पुढचं पाऊल मध्ये सुद्धा ऍक्टर म्हणून फ्रस्ट्रेटिंगच होतं. आय वोंट डिनाय दिस, आय हॅव नेव्हर डिनाइड इट. ऍक्टर म्हणून ते फ्रस्ट्रेटिंगच होतं, पण माणसं खूप चांगली होती, युनिट अप्रतिम होतं, निर्माता सोन्यासारखा आहे, आणि उत्तम पैसे, वेळच्या वेळी पैसे, आणि पॉप्युलरिटी प्रचंड. आणि तेव्हा एवढा विचार करण्याचं वय नव्हतं. पुढचं बोलला 12 वर्ष होती जास्तीच. मज्जा येते तेव्हा. ती स्टेज आहे, शूटिंगला गेलो, मज्जा केली. बोला ना काय सीन, काय हा आलाय का, ओके. नंतर आणि त्रास कसला होता. आता उदाहरणार्थ सरस्वती ही मालिका. सरस्वतीमध्ये माझं जे पात्र होतं राघव भैरवकर, ज्याला मोठे मालक म्हटलं जातं, पंचक्रोशीत एवढं मोठं नाव आहे, घरंदाज एक खानदान आहे. कोण कुठली ती नर्स बाई जी माझ्या वडिलांनी दुसरी बायको म्हणून घरात आणली, कोण तिचा तो छडमाडा भाऊ, हे काहीतरी कारस्थानं रस्त्यात, आणि मला कळत नाही ती मला गावकऱ्यांशी कसं वागावं हे ज्ञान ती देणार मला. बरोबर, असं नाही होत. सो हे कुठेतरी ना फ्रस्ट्रेशन सीप इन व्हायला लागतं, जे माझ्या लक्षात आलं. माझ्या बाहेरच्या म्हणजे वैयक्तिक आयुष्यात सुद्धा त्याचे कुठेतरी ना रिफ्लेक्शन्स यायला लागले त्या फ्रस्ट्रेशनचे. दिसताना दिसतंय की ह्याच्याकडे काम आहे, महिन्याचे 20 दिवस काम आहे. मी बिग बॉसला हो म्हणण्यामागचं सगळ्यात मोठं कारण हे होतं. अच्छा, मला इथनं बाहेर रिलीफ आहे, रियालिटी काहीतरी कर, तिथे भांडण होतील, राडे मरोतील, मी करत असेल. बरं, आणि पैसे उत्तम मिळाले ऑफकोर्स. सो असा माझा स्वभाव आहे. हे अनालाइज केलं मी, जवळजवळ गेले 4-1 वर्ष ह्या गोष्टीचा विचार केला की मला नक्की त्रास कसला होतोय. नट म्हणून मला तिथे पुरेसा वाव मिळत नाही, ज्यात दोष कोणाचाच नाही. मी अपेक्षा ठेवतो, हा माझा दोष आहे. हे माध्यम मला 20 वर्ष माहिती आहे. बरोबर, असं असतानाही बरं ते बदलत जाताना मी बघतो, त्या अख्ख्या प्रवासाचा मी साक्षीदार आहे आतून. करेक्ट. तरी मला हे का होतंय, तर हा माझा दोष आहे. माध्यमाचा दोष अजिबात नाही, वाहिन्यांचा, चॅनलचा दोष नाहीये. त्यांना बिझनेस करायचा, मला क्रिएटिव्हिटी, मला कलेची सेवा करायची. तेही कलेची सेवा नाही, तेही कलाच सादर करतायत. त्यांचे मार्ग आणि त्यांचे हेतू वेगळे, माझा हेतू वेगळा आहे. मोठा हेतू कोणाचा आहे, त्यांचा आहे, कारण त्यांच्यामुळे 15 कोटी लोकांना काहीतरी आनंद मिळतो. माझ्यामुळे सिरियल चालते, आता माझा कधीच गैरसमज नव्हता, आणि तो कोणीच बाळगू नये. हे बोलणारे लोक आलेत बरं का, हे बोलणारे आले, आणि तळपायची आग मस्तकात जाते. अरे सुबोध भावे नाही रे म्हणलं कधी माझ्यामुळे सिरियल चालते. कोण तुम्ही? सुबोधचं नाव घेतलं कारण ही इज वन ऑफ द सुपरस्टार्स इन मराठी. ऍब्सोल्युटली. त्यांच्या तोंडून येत नाही, माझ्यामुळे चालतंय कोणीच सांगू शकत नाही. बरोबर. तुम्ही टचअप साठी वेळ घेतला, दिलाय ना, हे माझ्या समोर घडलेलं आहे. हो, माझ्या समोर बोललं गेलेलं वाक्य फार जुनं नाही आहे, आता गेले 3-4 वर्ष लॉकडाऊन नंतर. तिसऱ्यांदा तू टचअप मागत असशील तर पारात चढणार दिग्दर्शकाचा. बरं, लग्नाचा सिक्वेन्स आहे, 40 ज्युनियर्स आहेत, प्रोड्युसरनी स्वतःच्या खिशातनं एक्स्ट्रा पैसे घातलेत, कारण चॅनलनी दिलेल्या बजेटमध्ये ते बसणार नव्हतं. बरोबर. सो प्रोड्युसर रोल झाला ना पहिल्या दिवशी कॅमेरा, तेव्हा 1.5 लाख रुपये घुसलाय पहिल्या दिवशी.
असं असताना तू हा वेळ घालवत असशील, बरं तू एवढी दिसणार आहेस मागे, तर ओके टच. तिसऱ्यांदा दिग्दर्शकांनी जर नको ना वेळ जातोय, इट्स ओके कटिंगच्या वेळी करू, तेव्हा जर हा अप्रोच ऐकू आला तर जाते तळपायाची मस्तकाला. आणि हा कुणीच नाही ठेवला पाहिजे, ना दिग्दर्शकांनी, ना नटांनी, ना नटीनी, कोणीच नाही. टीमवर्क. हा सो हा माझा कधीच नव्हता गैरसमज. मग पर्याय काय होतो तर बाबा ओके आपल्या सेन्सिटिव्हिटीज आणि सेन्सिबिलिटीजना झेपेल तेवढं काम करूया नट म्हणून टेलिव्हिजनवर, अन्यथा नाटक हा पर्याय आहे. आणि नशिबाने नाटकाला खरंच चांगले दिवस आहेत. तुम्ही क्वालिटी प्रॉडक्ट प्रोव्हाइड केलं तर प्रेक्षक आवर्जून येत आहेत. आणि इट्स अ ब्युटिफुल पिक्चर राईट नाउ. मराठी व्यावसायिक नाटकाला सध्या सुगीचे दिवस चालले. टचवूड. आणि नाट्यकलेला मरण नाही. कितीही तंत्रज्ञान काही झालं तरी लाईव्ह परफॉर्म केल्या जाणाऱ्या कलांना मरण नाही, ना नृत्य ना नाट्य ना काय. आपण बोलतो तसं कोविड नंतर नाटक परत एकदा बाउन्स बॅक झालंय, ते प्रूफ आहे की नाटक तिथे मग रमायला होतं, तिथे स्वतःला एक्सप्लोर करायला. व्यावसायिक नाटकामध्ये एक्सप्लोर करता यावं नट म्हणून अशा ताकदीची पात्र फार रेअरली लिहिली जातात, केली जातात. कारण व्यावसायिक ठोकताळे पुन्हा आहेत तिथे, पण निदान रोज एक नव्याने रोज प्रयोग केला जातो. बरोबर. रोज वेगळा जिवंत माणूस माझ्यासमोर माझं काम बघायला बसलेला असतो. ते आवडलंय की नाही हे रोज तिथल्या तिथे मला कळत असतं. हे तरी चांगलं. आणि एक अतिशय लपलेला एक स्वार्थी आनंद काय माहितीये, त्याला माहिती असतं माझं नाव असतं काय. वा वा, क्या बात आहे. करेक्ट आहे, याचा आनंद आहे मला. करेक्ट आहे. सो मला अँकरिंग करायला अजूनही खूप आवडेल. मला देत नाही अँकरिंगची संधी, का माहित नाही. अजून मराठीबद्दल मी काय सिद्ध करणं अपेक्षित आहे मला माहित नाही, पण देत नाही. कारण तिथे कळतं नमस्कार मी असतात काय तुम्हाला सर्वांचं कळतं नाही. पण तू या निर्णयाकडे वळलास तेव्हा सुद्धा नाटक आणि चित्रपट सुरूच होते. दॅट वॉज नॉट इनफ टू सॅटिस्फाय. किती होते प्रमाण काय होतं. सिरियल मध्ये बिझी असताना कदाचित तेवढं नाही करता येणार, पण काय होतं तेच होतं ना. नाटकाचे प्रयोग करून परत दुसऱ्या दिवशी सकाळी हे करायचंय. बरं. स्विच ऑन स्विच ऑफचाही कंटाळा येतो रे एका. आणि माझं आजही म्हणणं आहे, बरं व्यावसायिक नाटकाचे आर्थिक गणित पण चांगली सुधारली आहेत आता, म्हणजे कलाकार म्हणून सुद्धा खरंच चांगली सुधारली, खूपच सुधारली. सो 2 चालणारी नाटकं जर हातात असतील तर दुसरं काही करायची गरज नाही. इफ आय वॉन्ट टू मेंटेन माय करंट लाईफस्टाईल, महिन्याला पर नाटक महिना 8 ते 10 प्रयोग, म्हणजे असे 15 ते 20 प्रयोग जर मी नाटकांचे केले महिन्याला तर मला माझी आत्ताची लाईफस्टाईल सहज मेंटेन करता येईल मुंबई सारख्या शहरात सुद्धा. इतपत चित्र चाललंय. मग वाय नॉट. मग जॉब सॅटिस्फॅक्शन पण आहे, दौरे पण आहे, फिरायला मिळतो महाराष्ट्र गोवा कर्नाटक मध्य प्रदेश, आणि गॅप मिळते तेव्हा आउट ऑफ इंडिया. आणि माझा दिवसातला किती वेळ जातो? 5 तास जास्त, ऍव्हरेज 5 तास ट्रॅव्हल टाइम आणि परफॉर्मन्स टाइम. मी राहतो तिथून बोरिवलीत प्रयोग असेल तर 4 तास, पार्लर असेल तर 5.5 तास, कल्याण डोंबिवली असेल तर आपण वेगळा एपिसोड. पण मी डोंबिवलीचा आहे रे, नावं नका ठेवू. नावं कोण ठेवलं? पोचायलाच मला 2.5-3 तास पोचायला लागतात. करू काय त्या प्रवासात खरंच एक वेगळा पॉडकास्ट ऍक्च्युअली. मग आता कालिदास रंगमंदिर आहे ना मुलुंडचं, तिथे स्टेज मग पीठ आणि मग स्टेजची ती सेमी सर्क्युलर भिंत, मग पहिली रात. ह्या अंतरामध्ये एक व्यावसायिक नाटकाचा प्रयोग होऊ शकेल आणि पीठात एक प्रायोगिक नाटकाचा प्रयोग होऊ शकेल, एवढं आहे ते. तसंच आहे डोंबिवलीला जाता जाता मध्ये त्या प्रवासाच्या वेळात एक व्यावसायिक नाटकाचा प्रयोग होऊ शकतो. एवढा वेळाचा प्रवास येतो. पण मी रमतो, मला नाटकात आवडतं, मग हे बेटर. दिवसाचे 5 ते 6 तास, हा तालमीचा 1 महिना मग कचकचून मस्त तालीम करून छान दिवसाचे 5 ते 6 तास मनापासून इन्व्हेस्ट करून
आणि उरलेला वेळ माझ्यासाठी मिळतो, माझ्या घरी 2 बुबू आहेत त्यांच्यासाठी मिळतो, मला पुण्याला जाता येतं. बुबू प्रेम तर बघितलंय अगदी, जाऊ नको दूर बाबाच्या सेट पासून बघत होतो आणि त्याचे किस्से त्या किस्स्यावरती आपण येऊया. पण तू समजा या क्षेत्रात आला नसतं कदाचित उत्तम पॉवर लिफ्टिंग वगैरे काहीतरी पूर्वी मी मी पॉवर लिफ्टिंगला उतरणार होतो युनिव्हर्सिटी लेवलला, पण त्याच वर्षी उतरणार होतो, पण मी ऑगस्टमध्ये मुंबईला शिकतो. घरात तसं हौशी रंग बाबा आई हे मला वाटतं की रंगभूमी तो गायक झाला असता. मी गायक ऍक्च्युअली नाही, मी ऑडिओग्राफी करणार होतो FTI ला. कारण आधी ऑडिओग्राफीसाठी सायन्स ग्रॅज्युएट असणं गरजेचं होतं. आणि मी 11वी-12वी सायन्स केलं, मग मी FIBSC ला ऍडमिशन घेतली, पण माझी अभ्यासातली गोडी गेली. सो मग केट्या लागणं वगैरे, मग मी आर्ट्सला शिफ्ट झालो. त्यामागचं महत्वाचं कारण तोपर्यंत FTI हा रूल काढला होता 12वी पर्यंत सायन्स असलेलं चालणं होतं ऑडिओग्राफीसाठी. सो मी ताबडतोब म्हटलं नको ते, मग मी आर्ट्सला शिफ्ट झालो. पण मी TYBA ला असताना मुंबईलाच व्यावसायिक नाटकात काम करायला, आणि नशिबाने मला एकातनं दुसरं काम मिळत गेलं. बाय चॉईस मी पुढचं पाऊल नंतर 1 वर्ष गॅप घेतली होती. ती सोडल्यास सरस्वती पुढचं पाऊल आणि सरस्वतीच्या मध्ये 1 वर्ष ठरवून गॅप घेतली होती ती. आणि आत्ता ही गेली 6-7 महिन्याची गॅप सोडल्यास नशिबाने मी 1.5 महिन्यापेक्षा जास्त घरी बसलोय, काम नाही म्हणून असं नाही झालेलं. सो मग ते ऑडिओग्राफी मागे राहिलं. गाणं 17 वर्ष शिकलो पुण्यात असताना. मुंबईला शिफ्ट झाल्यावर नाटकांचे प्रयोग, आणि यामध्ये ते संगीत नाटक होतं. सो मला रियाज करत राहणं मस्त होतं, कारण प्रॉपर पदं होती, त्यात नाट्य गीतं होती. पण गाण्याचं शिक्षण मागे पडलं, आणि हळूहळू मग माझं मनातनच पारळा अभिनयाकडे जास्त झुकलं. मग गाण्याकडे वैयक्तिक माझ्यापुरतं रियाज करणं होतं चालू रेग्युलरली, ते सुद्धा कमी झालं. आता पुन्हा नाटकाचा फायदा काय होतो, तिथे मला माझा आवाज लाईव्ह ऐकवायचा आहे. बरोबर. सो प्रयोगाला जाताना गाडीत माझ्याकडे तंबोऱ्याचे ऍप आहे. बरोबर. ते मी ब्लूटूथनी गाडीला कनेक्ट केलेलंच असतो फोन. तर तानपुरा लावतो आणि माझा एक राग काहीतरी निवडतो आणि त्याचे आलापी गात थिएटरला. आपोआप काय होतं, कोणी कटबीट मारलं तर खिडकी खालती करून शिवीगाळ थांबतो. दोन्ही राग तू कंट्रोल मध्ये आणलेले ते गाडीपुरते आतल्यात मर्यादित राहतो. सो तोही एक नाटकाचा फायदा आहे. ठीक आहे. आता तू प्रोडक्शन ओपन केलंयस, कदाचित नाटक एखादं प्रोड्यूस करणं हे कदाचित असू शकतं, पण आता प्रोड्युसर म्हणून अजून काय गोष्टींवरती लक्ष टाकावं लागतं, अपार्ट फ्रॉम बजेट किती आहे, काय आहे, कसं आहे, आणि ऍट द एंड ऑफ द डे प्रॉफिट लॉस स्टेटमेंट एखाद्या आर्टिस्टसाठी किंवा काम करणाऱ्या लोकांसाठी सिरियल संपल्यानंतर फक्त पेमेंट आम्हाला मिळालं पाहिजे याच्याशी काय ते घेणं देणं असतं. प्रोड्युसरला ह्या व्यतिरिक्त काही असतं का? कारण आता हे विचारण्यामागचा प्रश्न फक्त एवढाच, कारण की खरं तर नसलं पाहिजे. एखादी सिरियल संपली की मग जे काही एपिसोडचं पेमेंट जे काही चॅनलकडनं येत राहणार आहे ते येत राहणार आहे. आर्टिस्टला आय गेस 3 मंथ्स पिरियड वरती मिळत राहणार. काही पेनल्टीज लागतात, आणि कधी कधी असं पण होतं की ते पैसे ऍक्च्युअली पोचत पण नाही. सगळ्यांचं नाही होत, पण देर आर रिझन्स. ही कारणं काय असतात? जेन्युइन असतात, नसतात, काय असतात एक्झॅक्टली? प्रत्येक ऑर्गनायझेशनचा एक ठराविक फॉर्मॅट असतो. म्हणजे कुठल्याही चॅनलचा एक प्रत्येक ठरलेला फॉर्मॅट असतो की तू मला असा एपिसोड देणं भाग आहे. त्याचे टेक्निकल पॉइंट्स सगळे क्लिअर झाले पाहिजे, ज्याला QC म्हणतो आपण, टेक्निकल चेक असतो. तो जेव्हा क्लिअर होतो, जेव्हा तुझं अनमिक्स क्लिअर होतं, त्यानंतर पुढे प्रोसीड होतं पेमेंट्स करतात. बरेच वेळेला काय होतं की रोजच्या काही गडबडीमध्ये ना एपिसोड टेलिकास्ट केला जातो, पण त्याचा अनमिक्स क्लिअर असतंच असं नाही. हा टेक्निकल बाब आहे. सो व्हेन इट कम्स टू एंड, आता मी माझ्या शोचं सांगतो, माझ्या शोचे 10-12 एपिसोड अनमिक्स अनक्लिअर होतो. सो ती जबाबदारी क्रिएटिव्ह हेड, क्रिएटिव्ह प्रोड्युसर, पोस्ट प्रोडक्शन हेड ह्या टीमची असते की त्यांनी त्या अनमिक्स क्लिअर करून चॅनलला पोहोचवलं. ते जेव्हा पोहोचतात त्यानंतर तुमची बिलिंग प्रोसेस सुरू होते, आणि तुम्हाला जे तुमचा जे काही ठरलेला वेळ असतो त्या वेळेत तुम्हाला पैसे येतात. मला वाटत नाही की कुठलंच चॅनल असं मुद्दामून पैसे न देणं किंवा असं करणं हे कुठल्याच चॅनल कधीच करत नाही. काही वेळेला रिझन्स बनवली जातात की चॅनलकडनं आम्हाला मिळालं. मुळातच प्रोड्युसर म्हणून जेव्हा कोणी उभं राहतो त्याला, म्हणजे आता माझ्या बाबतीत असं कित्येकाला घडलंय की एखादा प्रोजेक्ट लवकर बंद झाला की एखादा प्रोजेक्ट लॉसमध्ये गेला तर शेवटच्या पेमेंटला किंवा तुम्हाला यायला असणार शेवटच्या पेमेंटला आपण जरा कमी करूया काय गोष्टी.
तर माझा एक सिम्पल मुद्दा असतो, जर प्रॉफिट झाला असता तर तुम्ही मला पर्सेंटेज देणार होतात का? किती सेम आहे आमचा स्वभाव, मी हेच बोललो तुम्हाला. म्हणजे व्यक्त होण्याची पद्धत त्यांची कदाचित वेगळी आहे, तुझी रागाचा विषय. माझं म्हणणं काय ना की तुम्ही विश्वासात घ्या लोकांना, तुम्ही सांगा की असा असा लॉस झालाय तर काय करू शकतो आपण हे. आणि तत्क्षणी म्हणजे कधी की प्रोजेक्ट संपल्यानंतर ना आठवडा ते 10 दिवस लागतात नाही म्हणते की तुम्हाला फायनल आकडे कळायला. अच्छा, डे टू डेचा हिशोब असतो, मंथली हिशोब असतो, त्यामुळे असं नाही की तुम्हाला सगळं एक जे काय बेसिक छोटं मोठं राहिलेलं असतं त्याचा आकडे करायला 8 ते 10 दिवस खूप होतं. बरोबर. सो माझं म्हणणं की असेलही, मी असं नाही म्हणत की कोणी लॉसमध्ये जातच नाही, लॉसमध्ये पण जात असतं, पण मग 10व्या दिवशी का नाही? मग जेव्हा आपण 2 महिने वारंवार विचारणा करतो, अरे काय नाही चालू आहे, नाही बघतोय, हे 2 महिने काय टाळले जातात आणि 2 महिन्यानंतर आपण काय बोलायला बसतो की किती पैसे कमी करायचे. हे 10व्या दिवशी माझ्या मते सगळ्यांनी जर एकत्र आणलं तर गोष्टी खूप चांगल्या रीतीने सॉर्ट आउट होऊ शकतात. आणि आता खूप जनरली सांगतो की मराठीमध्ये आता हातावर मोजण्या इतके प्रोड्युसर्स, उत्तम प्रोड्युसर आहेत, ते गुड पे मास्टर्स किंवा टाइमली पे मास्टर्स, किंवा ते ना प्रॉफिट लॉसची जबाबदारी बाकी लोकांवरती नाही टाकत, असे खूप कमी आहेत. आणि जे नवीन येत आहेत ना, अगेन ते ना अभ्यास न करतायत. नवीन आता मला आता विचाराल ना, मी जे आता मराठी मालिका क्षेत्रातच 9 वर्ष कास्टिंग करतोय, तर साधारण एस्टॅब्लिश असलेलेच प्रोडक्शन हाऊसेस आहेत, त्यांच्याच 3-3, 4-4 मालिका आहेत. मग नवीन कुठे कोण येत आहे? नाही येत आहेत, बरेच जण येत आहेत नवीन, पण ते नवीन येत आहेत ते सक्सेसफुल होत नाहीयेत, म्हणून ते परत नाही येत आहेत. आणि का सक्सेसफुल होत नाहीत? कारण मधली मिळालेली माणसं, हा मोठा गोंधळ असतो. सो मधली मिळालेली माणसं ना, आता एक विश्वास ठेवून जर माझ्यावरती विश्वास ठेवून कोणी करत असेल तर माझ्या बाबतीतली माहिती किंवा मी जे सांगतोय की याचं क्रॉस व्हेरिफिकेशन होणं पण गरजेचं आहे ना. फक्त तुम्ही मैत्री किंवा अरे हा माझ्या मित्राकडनं आलेला माणूस आहे म्हणून मी विश्वास ठेवून नाही करू शकत. मुळातच माझं म्हणणं आहे, आता मी दिग्दर्शकापासून ते एक मी को प्रोड्यूस केला किंवा मी आता क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून करतोय, पण ह्याच्याकरता ज्या बजेट शीट्स असतात, ज्या एक्सेल शीट्स असतात, ह्याच्यावरती मी 4 वर्ष अभ्यास करतोय. मी लोकांकडनं मागून घेतलंय की मला प्लीज बघायला मिळेल का, कसं करतात, काय करतात, आकडा कसा बसवला जातो, कुठे कमी जास्त करायचं असतं, या सगळ्याचा अभ्यास तर केला पाहिजे. पण माझं असं म्हणणं नाही की प्रत्येक गोष्टीचा अभ्यास झाला पाहिजे, पण किमान प्रत्येक गोष्टीतलं थोडं ज्ञान तरी पाहिजे, जेणेकरून मी मूर्ख नाही बनणार. जर मी पैसा टाकणार तर मला म्हणजे ह्यांनी नाही सांगितलं पाहिजे की नाही एवढंच लागतात, तर माझ्याकडे एक स्टेटमेंट पाहिजे की नाही रे, ह्यांनी एवढ्यात पण केलं होतं, त्यांनी तेवढ्यात पण केलं होतं. तर आपण जर अजून 2 लोकांशी बोलूया का, हे झालं पाहिजे ना. जेव्हा तुम्ही एक अमाऊंट इन्व्हेस्ट करताय त्याला तुम्ही फक्त प्रोड्युसर बनताय म्हणून न करता थोडा त्या विषयाचा अभ्यास करणं कुठल्याही याच्याकरता माझं म्हणणं की अभ्यास गरजेचं आहे. तुम्ही नवीन फ्रीज घेताना 10 वेळा शोरूम्सला जाऊन विचार करता, तुम्ही कोट्यावधीची इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत नाही करणार. बरोबर करा. आणि मग त्याचं बिलिंग फक्त कोणावरती तरी एखाद्या डिपार्टमेंटवरती करणं, फुटेज देणं हा फक्त डिरेक्टरचा मुद्दा आहे का? त्याच्याकरता एक सेट लागतो. जर मी इथे आलो, मला हा प्रोग्राम शूट करायचा आहे, मी इथे आलो आणि जर गेटच उघडं नसेल तर मी काय शॉट सांगणार आहे, तर मी काय म्हणजे डीओपी काय लाइटिंग करणार आहे, किंवा सगळे आले लाईट्सच नाही आलेले, लाईट्स आले कॅमेराच नाही आलेला, कसं करणार? आणि ह्यात जो वेळ जातो किंवा सेटअपच नाही रेडी, ह्यात जो वेळ जातो तो तुम्ही दिग्दर्शकावरती कसं टाकू शकता? कारण शेवटी मला माझं काम दाखवायचंच आहे, मला प्रूव्ह करायचं. मी फक्त प्रोड्युसर करता म्हणून नाही करू शकत, मला थोडं चॅनल करता म्हणून करावं लागतं, थोडं प्रोड्युसर करता म्हणून करावं लागतं, आणि थोडं स्वतः करता म्हणून करावं लागतं की घरी जाऊन शांत झोप लागावी. म्हणजे 2 सीन मी जरा असे उडवत असेल की प्रोड्युसरचा वेळ वाचला, 2 सीन चॅनलला चांगले वाटावे म्हणून करतो, तर एकच सीन मी दिवसात कसा करतो तो माझ्या मनासारखा झाला. बरोबर बरोबर बरोबर. जसं म्हटलं की सॅटिस्फॅक्शनचं प्रमाण कमीच आहे. म्हणजे टेलिसोपला दिग्दर्शकाला पण रोज बॅटिंगवाला सीन मिळतोच नाही, पण एक मिळतो ना, त्याला तुम्ही त्याला काय नका ना प्रेशराईज करू. पण दिग्दर्शक सांगतो आणि असं नाही यार ह्या सीनला वेळ द्या आम्हाला. त्याच्यावरती काही लोकांचं असं म्हणणं असतं की 2 पानांचा सीन आहे, 2च आर्टिस्ट 5 तास कशाला, मग तू कर एवढंच म्हणणं असू शकतं. याचं मी एक सांगतो, सरस्वती यांनी डिरेक्टर जेव्हा घेतली त्यानंतर जेवढे दिवस मी मालिकेत बिग बॉस साठी बाहेर पडेपर्यंत मी होतो त्या, जेवढे दिवस मी शूटला गेलो त्या दर दिवशी मी बघितलंय त्या सेटला ना, फिल्म सिटी मध्ये सेट बांधला होता आमचा तो गावाचा,
वाडा आणि वाड्याच्या मागे गावातला एक चौक असं उभं केलं होतं, गावातली घरं अशी छोटी आणि चौकात एक झाड, तिथे सकाळी टेबल लागायचं मोठं आणि लंच पांढरं प्लास्टिक घातलेलं टेबल मोठं लाकडी. तर आम्ही पण सकाळी गेल्यावर तिथेच चहा कॉफी पहिली घ्यायचो एकत्र आणि मग एकत्र जायचो. रोज सकाळी हा किती सीन झालेत लिहून 5D आमच्याशी गप्पा मारतोय. सीन वाचून झाले सगळे, अजून पुढचे कधी येणार आहेत 11 पर्यंत येते. ओके, पहिला हा करायला घे, हे सांग. इंदर म्हणजे आमची डीओपी होती, त्याला सांग तिकडे कॅमेरा असेल आणि 3 आर्टिस्ट आहेत, साधारण तुळशी वृंदावनाची इथे सीन गळे. ओके, मग गप्पा. मग प्रोडक्शन वाले नितीन पवार ते आले की नितीन दादा हा जो सीन आहे ना, राघव, कान्हा आणि सरस्वती 2 बानी सीन आहे, मला लंच नंतर करायला घेतो, नंतर डायरेक्ट नाईट एक्सटिरियरचा आपण करू. एवढा वेळ लागेल? 3 ते 4 तास द्या मला. हे तो सकाळी सांगून ठेवायचा, कारण यांनी सगळे सीन वाचलेले असायचे. बरोबर बरोबर. मग 11 वाजताचे 2 सीन ऍड होणार आहेत ना, ते कधी करायचे ते बघू, थांब ह्या सीनला मला वेळ द्या. हे सकाळी 8:30 वाजता ईपीला माहिती आहे. बरोबर. सो ईपी पण त्या दृष्टीने अख्खा दिवस पुढचा प्लॅन करू शकतो. बरोबर बरोबर. कारण यांनी मुळात वाचले सगळे सीन, हा मगाशीच मिळतो. करेक्ट. किंवा ना शफल करणं असतं. मला माहिती आहे वेळ लागणार, तर हा ना हा तिकडे नको, हा इथेच रूम मध्ये, हा इथले इथेच करून टाकू, पटकन चेंज करायला सांग, इथले ते करून टाकू असं. मला माहिती आहे त्याचा वेटेज नाही असतं. बरोबर. तो निघू शकतो, त्याला गरज नाहीये की त्याच लोकेशनला झाला पाहिजे, पण हा नाही, हा इथेच झाला पाहिजे आणि हा असाच झाला पाहिजे. आणि हे ना कुठल्याच डिरेक्टरच्या महत्वाकांक्षा म्हणून शेवटी ते त्याचा बेनिफिट प्रॉडक्टलाच मिळतो. हा स्वार्थ प्रॉडक्ट. अगदीच अगदीच. हे फक्त ना की असं ते काही असतात ना मधले जे असं दाखवून देतात पुढे सगळं की आम्ही तर असं प्लॅन केलं होतं पण यांनी नाही येऊन चेंज केलं, त्यामुळे सगळं गडबडलं एकमेकांवरती. हा, मग ते लावायच्या आधी आदल्या दिवशी लावतानाच का नाही कोणी येऊन माझ्याशी बोललं की सगळे ओके आहे का शेड्यूल. डिरेक्टरशी शेड्यूल डिस्कसच केलं जात नाही अनेकदा. मला नट म्हणून बघताना काय दिसतं, हे जे हातावर मोजण्यासारखे जे टाइमली काय शब्द पे मास्टर्स, हा, किंवा टाइमली पे मास्टर्स असं आपण जे म्हटलं, ते मोजकेच का राहिलेत. बऱ्याचदा निर्माते म्हणजे वर्षानुवर्ष अभिनय क्षेत्रात काम करून निर्माते झालेले काही लोक सुद्धा मला दिसताना असं दिसतं, यार पैसे वाचवायला हवे कुठे, हा महत्वाचा मुद्दा आहे. तिथे घडलं काहीतरी गणित, 5 रुपये वाचवायला जाऊन 50चं नुकसान करून घेतलं दिसतं. ओके. हे टाळण्यासाठी तुमच्याकडे जो सेटवरचा निर्मात्याचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून व्यक्ती जी असते, स्त्री असेल पुरुष असेल, डझंट मॅटर, ती व्यक्ती इतकी शार्प पाहिजे. ती पोस्ट म्हणजे काय, प्रोडक्शन मॅनेजर किंवा काय, ती व्यक्ती इतकी शार्प पाहिजे. दिग्दर्शकांच्या हातून कधी कधी रिक्वायरमेंट जास्ती जाऊ शकते, त्याचं क्रिएटिव्ह डोकं त्याला ते दिसलंय, मेबी चॅनलने सांगितलंय, ओके आता हे आपल्याला फिजिबल आहे तो नाही तर नाही. पुन्हा मुद्दा आहे तो क्लॅरिटीचा. बरोबर. हे सगळे लोक, हा जसं म्हणला तुम्ही, सगळे लोक एक टीम म्हणून एका पेजवर असाल तर अजिबात नुकसान नाही होणार. जे फार कमी बघायला मिळतं हल्ली. काय होतं ना, म्हणजे मी 50 रिक्वायरमेंट मिळतो आणि मला सांगितलंच जात नाही की 30 येणार आहे. मी घरी जाताना 50 मी सांगून गेलो आणि मला असं वाटतं की 50 येणार आहेत. मी त्याप्रमाणे एक ना सगळं विजन बनवलेलं असतं आणि मला सेटअप केल्यानंतर 30 नाही का 30 कोणी केलंय नाही सर, तर प्रोडक्शन सांगितलं एवढंच. मग माझ्याशी का नाही बोललो कोणी. मग मी सांगितलं असतं ना काहीतरी, अजून काहीतरी गोष्टी 2 सांगितल्या असत्या किंवा आपण असं करूया किंवा बाबा हे नको म्हटलं. तुम्ही मी 10ची लेन्स मागवली जास्त लोक दाखवण्याकरता आणि लोकच कमी आले, तर ती 10ची लेन्सचं भाडं पण वाया गेलं. मी तेही सांगितलं असतं की ती लेन्स पण नका मागू, तेही पैसे वाचवले असते. आणि मग मी तुम्हाला हेही सांगितलं असतं की हे जसं दिसेल त्याची जबाबदारी पण तुम्ही घ्या, कारण चॅनलला असं अपेक्षित आहे की लिहून असं, बरोबर, स्क्रीन प्ले मध्ये असं लिहून आलं की इथे किमान 100 लोक असावे. तर मग ह्याच बघा, म्हणजे मग मी क्रिएटिव्हला सांगितलं असतं की बाबा हे आहे, मी ह्याच्यात करून देतो, मला जसं छान नवीन तसं मी करून देतो. पण मी एखाद्याने मला माझी रिक्वायरमेंट पूर्ण नाही केली म्हणून मी वाईट शूट का करेन. शेवटी माझं नाव जातं, अगदीच माझं नाव जातं. मी त्यातल्या त्यात जितकं जमेल तेवढं चांगलं शूट करून द्यायचा प्रयत्न करणार. बरोबर. माझं इगो मी बाजूला ठेवणार, मी 2 शिव्या देईन सेटवरती
की तुम्ही मला सांगितलं नाहीत म्हणून. पण मी तर कामावरती त्याचा राग नाहीच काढू शकतो आणि काढलं नाही पाहिजे की बघा मला कसं नाही दिलं म्हणून मी मोकळं का दाखवायला. हे फारच म्हणजे फार मोठी गोष्ट झाली ज्युनियर आर्टिस्ट वगैरे. हे चहा कॉफी नाश्ता ह्याच्यामध्ये नंतर पैसे वाचवायचे. मला अनुभव नाही आले पण आहेत मला आले ह्याच्यात कुठले पैसे वाचवताय तुम्ही. बरं सैन्य पोटावर चालतं ही आपण नाही ना बोललो. हे शेकडो वर्षांपासून प्रूव्हन वाक्य आहे. बरोबर तुम्ही कुठे पैसे वाचवायला. म्हणजे स्पॉट बॉईज आणि लाईट बॉईज ना मजबूत जेवण लागतं. त्यांना जेवण कमी पडलं तर युनिट बसून राहणार आहे. तुमचं 35,000चं नुकसान नाही होणार. तुझे आता जस्ट म्हणाला होतास की आर्टिस्ट हे तरीही त्यातल्या त्यात खूप सुखी सगळ्यात सुखी. 13 तासाची शिफ्ट आपण म्हणत जरी असलो तरी शॉर्ट नसताना ब्रेक आहे. म्हणजे जर आपण बसलोय एसी मध्ये जाऊन आपण. पण हे म्हणजे यांना शॉट सुरू असताना सुद्धा अलर्ट राहायचंय की लाईट कुठे दिसत नाही ना वगैरे वगैरे किंवा हलवा आहे ते. शॉट मध्ये गॅप असताना हेच त्यांना तुम्ही काम नाही आणि चांगला क्वालिटी पोटभर नाही. पोटभर ते काय हातच दिला तो उपयोग नाहीये. आर्टिस्ट रिप्लेस होऊ शकतो, हे रिप्लेस होऊ शकतो, ती माणसं रिप्लेस होऊ शकतात पण त्यांचं काम करू शकतात. एकदम मी म्हटलं की मी उचलून ठेवतो लाईट. एक दिवस शक्य आहे, 1 तास शक्य आहे, 12 तास नाही करू शकत. नाही एक लाईट वाला जेव्हा तो HMI त्या स्टँड घेऊन आणि तो स्वतः असा होत असतो आणि तो माझ्यापेक्षा 10 पटीने फिटर आहे आणि तो पण थरथर कापत असेल तर मग पण नाही होत. आता म्हणजे आता मड साईडला आपण जेव्हा शूटिंग होतं, आता मी पोस्ट ऑफिसचं शूटिंग मी सुतारवाडीला करत होतो. एक टोक आहे सुतारवाडी. हो सो नाही 4 दिवस गेल्यानंतर माझं आणि सुनीलांनी कसं बोललो की आपण नाश्ता सुरू करूया का सकाळचा. तर तो म्हटलं मला पण वाटतं सरांची बोलतो. आम्ही दोघं सरांची बोलतो. म्हणजे किती 10-15 लाखाचा फरक पडणार आहे. अरे लोकांना खायला द्या, काय प्रॉब्लेम नाही, खायला द्या. सो काय होतं त्याच्यामुळे माझे लोक सगळे माझे वेळेत यायला सुरुवात झाली. इधर नाश्ता रहता टाइम में जाते. मग त्याच्यात मी अट ठेवली होती की तुम्ही 9:45 आलात तर तुम्हाला नाश्ता नाही, तुम्ही 8:30 पर्यंत आलात तरच नाश्ता नाही. मला 9:05 रोज झाला पाहिजे. मग 9:30 पर्यंत नाश्ता चालला हे नाही चालणार. आता 11 वर्ष झाली. त्यातली 2.5 वर्ष मी ती मालिका केली. संपूर्ण 11 वर्ष रोज ब्रेड बटरच नाश्ता होता. अख्खं शूट मुंबई मध्ये झालंय. अख्खं शूट म्हणजे गोरेगाव आणि कांदिवली म्हणजे आय थिंक जयपाल आणि परवानी. माझा परवानीमध्ये व्हायचा. काही तिथनं काय तुलसी विहार वॉकिंग समोर तुलसी विहार सारखं रेस्टॉरंट होतं. भूक लागली तर जाऊन खाऊन या. बाहेर भुगाच्या वेळेची भजीवाला मी खाऊन या भूक लागली नाही. बरं म्हणून ते लाड करतायत का एक्स्ट्रा तर तेही नाही. आम्ही ब्रेड बटर देऊ. तुम्हाला वेगळं काही हवं असेल तर मागवा. स्पॉट दादा जाऊन घेऊन येते. किंवा झोमॅटो वगैरे काही नव्हतं. पण काहीतरी जेस्चर फॉर हेच निर्माते दर मे महिन्यामध्ये प्रत्येक टीम मेंबरला आंब्याची 3 डझनाची पेटी द्यायची. क्या बात आहे. तू सिरियल मधनं बाहेर पडल्यावर सुद्धा. हो मी सिरियल मधनं बाहेर पडल्यानंतर सुद्धा 2 वर्ष मला आंब्याची पेटी आली. मी फोन करून सांगितलं अहो पास नको कारण संपला मी एकटा राहतो मुंबईत नको. उलटा फोन यायचा अरे पैसे नकोय का चेक तयार होऊन 3 दिवस झाले. ते तर आता राहिलंच नाही. उलटा फोन यायचा. माझा पर डे त्यांनी आपोआप वाढवला. माझे 100 एपिसोड पूर्ण झाल्यावर मला न सांगता तुम्ही पुढला ते पेडणेकर म्हणून होते त्यांचे ईपी रेणुका होते का नाही दिलीप पेडणेकर. म्हणलं दिलीप दादा चुकलाय आकडा नाही बरोबर आहे. हो म्हणलं नाही मागे बघ चेकच्या तर दिवस काहीतरी 14 दिवस मल्टिप्लाय बाय आकडा वाढवला. म्हटलं हे काय मग न विचारता न सांगता हाईट सांगतो. प्राची माझी एक्स गर्लफ्रेंड होती. ती 4 दिवस सासूचे करत होती आणि त्यातनं ती बाहेर पडली आणि एक्सपायर. सो तिचं एक चेक तिचा राहिला. 1 का 2 चेक तिचे राहिले होते 4 दिवस. शी एक्सपायर इन फेब्रुवारी.
डिसेंबरमध्ये काहीतरी तिने ते नोव्हेंबरमध्ये लास्ट शूट केलं होतं. मार्चमध्ये तिचं पेमेंट, तिचे चेक मला पाठवले. म्हटलं तिचं अकाउंट क्लोज आहे आता, काय ह्याचं काय करू? बरं मग काय करणार आहेस? दुसऱ्या कोणाच्या अकाउंट नावाने काढून घेऊ का? नाही ठेवा. त्याला दादत म्हटलं हे मोठे निर्माते. विद्याधर पाठक पुढचं पाऊलचा शूट आमचं मार्चमध्ये सुरू झालं. सो एप्रिल मे जून मध्ये पहिला चेक येणार. साधारण 15 ते 20 या तारखांमध्ये पहिलं चेक येईल असं आम्हाला सांगितलं होतं. बरं कोणाच्याही मनात एका पैशाची शंका नव्हती की आपला चेक येईल की किंवा उशिरा येईल का. नाही, विद्याधर पाठारे म्हणजे आदल्या दिवशी देतील पण उशिरा देतील, घरी जाऊन देतील पण उशिरा देतील. ही सगळ्याची आहे. 15 तारीख आली, बरं एक पहिला चेक येणारी एक्साइटमेंट ऑफकोर्स सगळ्यांना असते. आणि सिरियल चांगली चालली कारण मे मध्ये टेलिकास्ट सुरू झाला. 20 तारीख झाली, कोणीच जाऊन विचारलं नाही कधी येणार चेक. कारण 23 तारखेला विद्यासर, आय थिंक 23 असो, 23 तारखेला विद्यासर स्वतः सेटवर आहे. असं चाललंय काय मस्त. आणि ते जेवणाच्या वेळेत मग जेवले आमच्या. आणि वैभव तेव्हा करत होता चिंचवड. म्हणजे वैभव एक जरा शॉट लागला, एक 10 मिनिटं थांब, शॉट लागला तर 10 मिनिटं दे म्हणून आम्ही मेकअप रूम मध्ये गेलो. विद्यासर असे जातात दिसले हर्षदाताईच्या रूमच्या. मग समोरच्या मुलींच्या रूम मध्ये गेली. बरं आमच्या रूम मध्ये मेकअप रूम मध्ये तेव्हा 6 जण असायचो. प्रदीप बिराणकर, मिलिंद सपई, लाला देशमुख, सुयश टिळक, प्रसाद निमे आणि मी. आणि आमच्या रूम मध्ये आले आधी प्रदीप काका 3 दिवस उशीर झाला सॉरी. मिलिंदजी 3 दिवस उशीर झाला सॉरी. लाला 3 दिवस उशीर झाला सॉरी. सगळ्यांना प्रत्येकाला पासून माझ्यापर्यंत सगळ्यांना पर्सनली 3 दिवस उशीर झाला सॉरी. असा निर्माता आता गेल्या 5 वर्षात जे कोणी निर्माते झाले असतील त्यांना हे जमेल का मला सांगा. काय म्हणतो ना की पैसे वेळेवर देतील पण हे जमेल का? एकदा तरी मला आयनिसला खरंच काम करायची इच्छा आहे. अजून तो योग जुळून आलेला नाहीये पण फॅमिली म्हणून सांभाळणार. एक्झॅक्टली सर हा फक्त माझी टीम 70 लोक काम करतात, त्या 70 जणांना जो कुटुंब म्हणून घेऊन जातो जे खराब हे मोठे गोष्टी अफाट रीतीने म्हणजे त्यांनी कोणी जावं त्यांच्याकडे आणि प्रॉब्लेम सांगावं तर ते कधीच कोणाला नाही म्हणत नाही. म्हणजे अडचण आहे ज्या निर्मात्याचा का नाही चॅनलच्या तुमचा चॅनल हेड जो आहे त्या माणसापासून ते तुमच्या सेटवर काम करणाऱ्या हेड दिदी आणि स्पॉट दादांपर्यंत ज्याचा कनेक्ट आहे पर्सनल तो खरा निर्माता. आणि असे हा म्हणला तसे फार मोजके राहील. काय ते नेहमी विचारतात की तुम्ही अरे गेलं ना पेमेंट आलं ना सगळ्यांचं. निर्माता भविष्यात बघायला खरंच खूप मी एक नक्की ठरवलंय ह्या सगळ्या वर्षांमधल्या ह्या बघितलेल्या गोष्टींमधलं काय नाही करायचं हे मला काय करायचं हे तेव्हाच्या परिस्थितीवर ठरेल. बरोबर. पण आली प्रतिकूल परिस्थिती तर काय नाही करायचं हे मला नक्की माहिती नाही. कोणाचं पेमेंट 20% कट करशील तर पण भीक मागायची कोणाकडे नाही करायचं. हा आता प्रॉफिट झाला मला तर त्याचा शेअर द्यायचा की नाही माझी इच्छा आहे देता यायला. टक्केवारी देईल 1% प्रत्येक झाला मला 5 कोटीचा प्रॉफिट. 5 कोटी काय छातीला बांधून वर नाही झालं पण 1% 5 कोटीचा 1% जर एखाद्या लाईट बॉयला मिळालं तर त्याचं आयुष्य बदलू शकतं. ऍब्सोल्युटली. हो हो हे मला माहिती आहे. एवढी ताकद माझ्या येईल की नाही त्या क्षणी मला माहित नाही आता पण माझी इच्छा तर आहे हे करायचं हे करण्या एवढे येऊ देत पैसे येतील तथा असतो माहित नाही. हो पण ही चिंधीगिरी तर म्हणून एक गोष्ट मी नेहमी म्हणतो जे नटनट्या निर्माते म्हणून उभे राहतात तुम्ही जी परिस्थिती इथे करताय त्यात तुम्ही काम करा. मॅडमने बोला कॉफी 3 बार मिळेल तुला चालेल ऍक्टर म्हणून जातोस तेव्हा किंवा जातेस तेव्हा असं उत्तर मिळालं तर नाही ना चालणार मग नाही करायचं. इतका सिंपल इशू. व्हॉट यू सेड इन दॅट? व्हॉट डू यू से? नथिंग. 8 रुपीज. बरोबर. 8 एवढं सुद्धा नसतील पण तुम्ही आणता तेव्हा 3 कॉफी वाचवल्या तर 8 रुपये 10 रुपये.
अरे मी तुला म्हणतो ना, दिवसाचे 1000 रुपये, त्यापेक्षा तुम्ही हे कॉन्सन्ट्रेट करा ना की दिवसाला माझी 2 मिनिटं जास्त निघतील, मग तुम्ही दसपट पैसे जास्त कमवता ना. लोकांची एफिशियन्सी जर कामामध्ये लागली, बरोबर, तर माझं म्हणणं की 2 मिनिटं जास्त निघाली तर मला जास्त फायदा आहे प्रोड्युसर म्हणून, रादर दॅन 4 कॉपीमध्ये वाचवण्यात. प्रोडक्शन ही एक आय गेस, म्हणजे जसं आता आपण म्हटलं की ते हातावरती मोजण्यासारखे आहेत कदाचित, तर ही संख्या वाढावी आणि ती वाढली तर आम्हाला सुद्धा अजून मजा येईल. अरे जरूर. आणि आम्ही 2 ऍक्टर तर आहोतच. प्रोड्युसर समोरच बसलाय, जरा आत्तापासूनच रांगोळी चालू करावं. आणि चला उत्तरार्धात आता थोडस आपलं मगाचा विषय कवितांचा एक बाकी आहे. येस, त्याच्या मागे छोटासा गंमत आहे. पुण्याला होतो मी आणि विषाचर असल्यामुळे काहीतरी डोक्यात चालले होते गोष्ट. झोप कधीतरी पहाटे 2:30-3 आणि स्वप्नाली आणि माझा जस्ट कोर्टिंग पिरियड चालू होता. आणि नाही 12-12:30ला मम्मा बाबा झोपायला गेले, मी आडवा पडलो आणि काहीतरी डोक्यात व्हिज्युअल्स येत होती मला सतत. वास्तुपुरुष नावाची एक फार सुंदर फिल्म आहे सुमित्रा महाराजांची, त्याचं काहीतरी त्याच्याविषयी आमचं बोलणं झालं होतं. जस्ट काय माहिती नाही, पण बॅक ऑफ द माइंड ते सगळं चालली होती, ती सिच्युएशन्स, ती व्हिज्युअल्स आणि काय. आणि मला सुचलं आणि फोनवर नोटपॅड उघडला आणि मी लिहायला घेतला आणि मी 3.5 पानी कविता एकटा लिहिली. आणि मी झोपलो. आणि जन्मात मी पुण्यात असताना म्हणजे 12वीत वगैरे क्लासेस असायचे ते किंवा असं काही सोडल्यास जन्मात मी कधी 9-4 उठलो. त्या दिवशी 7:30 वाजता विदाऊट अलार्म जाग आली, दातही न घासता मम्मा बाबाच्या बेडरूमला छोटी बाल्कनी आहे, तिकडे गेलो. कारण घरी तेव्हा एवढं माहित नव्हतं. स्वप्नाली आणि हिला फोन आला, म्हणा ऐक ना, काल रात्री मला एक सुचले, मी हिने ऐकव का, पहिली तुला ऐकतो. हो, कधी सुचली? 2:30 वाजता. हा ऐकव. ऐकली का? प्रिय सखे, हे असं तुझा हात धरून तुझ्या सुरक्षित पोशातून तुला खेचून काढून हात मुद्दाम जरा जास्तच घट्ट पकडून एकही शब्द न बोलता हा प्रवास सुरू केला. तुझं क्षितिज ओलांडून पुढेही आलो आपण, पण प्रवास चालूच आहे. माझ्या बरोबरच्या ह्या प्रवासात तुझी थोडी फरफट होत असली तरी अंतिम ध्येयाची तुला सुतरांशीही कल्पना येऊ नये म्हणून हा सारा अबोल खटाटो. माझ्यावर टाकलेल्या निर्व्याज विश्वासाचा एवढा गैरफायदा मी नक्कीच घेऊ शकतो. हा वाडा बघ, कुठल्याच्या पिढीतल्या माझ्या पूर्वजांनी त्यांच्या कर्तृत्वाची दगडमातीने उभारलेली एकूण आता जीर्ण झालेली, माझ्या आजच्या मानवी अस्तित्वाला हातभार लावणाऱ्या काही खुणा आहेत इथे विखुरलेल्या, चांगल्या वाईट पवित्र शापित दिसत असतील तुला. पण मला ना तुला एक गंमत दाखवायची. दिसणं आणि बघणं यात फरक असतो ना. ही गंमत तू बघावीस अशी इच्छा आहे. तिथे त्या कोपऱ्यात एक खोली आहे, कर्तृत्वाच्या या अजस्र खुणेतली एकमेव शाबूत खुणी. आणि नेमकी तीच कशी शाबूत राहिली याचं एक मुक तरीही अतिशय बोलकं उत्तरही आहे तिथेच. तीच ती गंमत. जा आज जा. इंगळी सापाची भीती बाळगू नकोस, त्यांनी हा वाडा सोडूनही काळ लोटला. स्वतःपेक्षाही विषारी आणि विखारी डंख करणाऱ्या मानवी वृत्ती त्यांना पूर्वापार इथे दिसल्या होत्या की काय होऊन नाही. त्या कोपऱ्यात बघ ती शिसवी पेटी दिसली. माझ्या पूर्वज पुरुषांबरोबर प्रवास केलेल्या आया बायांच्या काही आठवणी आहेत तिच्या. हेच ते मुक तरीही बोलकं उत्तर. बघ ना उघडती. आणि आता मी तुला एकटं सोडतो. तुझ्या कोशाबाहेर येऊन वेगळ्या विश्वात जाताना तुला लांबूनच पाहतो आणि तुझ्या बरोबर मी श्रीमंत होतो. आजी पणजीच्या त्याही आधीच्या मायांच्या सुती साड्यांचा उबदार गंध भरून घेतलास तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर तरळली ती एकच भावना, तृप्तता. पेटीत बंद असल्याने येतो तो नुसता वास, पण ह्या वस्त्रांमध्ये भिनलाय तो त्या आयांच्या मायेचा गंध.
त्यांनी विहिरीतून उपसलेल्या पाण्याचा, जात्यावर रचलेल्या गाण्यांचा, रामप्रहरी पेटवलेल्या चुलींचा, त्यात जाळून टाकलेल्या इच्छांचा, आकांक्षांचा, त्याच दगीवर शिजवलेल्या अन्नाचा आणि तिथे त्यांच्या पायात घुटमळलेल्या मांजरांचा, माडी ओसरी पडवीतून आलेल्या पुरुषी अहंकारी नवरेपणाने भरलेल्या हाकांचा, हुकमांचा, वास्तुपुरुषाला घातलेल्या सगळ्या साकड्यांचा, संधी प्रकाशात लावलेल्या लांबण दिव्यांचा आणि त्याबरोबर शिकवलेल्या शुभम करुणेचा, माहेरच्या दहीवराचा, पहाटेच्या दहीवराचा, लाडक्या गाईच्या आचळाचा, पान्हा फुटल्या निसळाचा. या सगळ्या आया बाया काळाची एवढी सगळी वाटचाल ओलांडून अजूनही तुझ्या माझ्यात पोचतात त्या त्यांच्या या गंधांमुळे. हे असे गंध अंगांगी लपेटून, भरून, पचवून, राखून ठेवून, त्यात तुझी भर घालून तुझ्या पुढच्या अनेक पिढ्यांना असंच जाऊन भेटण्याची क्षमता असलेली आई तू होऊ शकशील. हे एवढंच तुला सांगण्यासाठी ह्या वाड्यात आणण्यासाठी, एवढ्याचसाठी हा इतका दूरपर्यंतचा अबोल प्रवास तू आखून घेतलेल्या क्षितिजा पार पर्यंतचा तुझा सखा. आणि आज आमचं भाग्य सखी मंचावरती सखी केलेली कविता. त्या बात आहे. पण नाही, खरंच खूप बरं वाटलं आज तुम्ही दोघे पहिल्या फोन मध्येच ओके म्हणालात आणि आज इथे आपण समोर बसलोय. एक खरंच गहिवरण्यासारखं आहे ही गोष्ट. आणि आमच्या काहीतरी थोडंसं आम्हाला जे वाटतंय त्याप्रमाणे आम्ही काहीतरी तुमच्याबद्दल लिहिले ते तुम्हाला वाचून दाखवतो आणि मग आपण या कार्यक्रमाची सांगता करू. असतात मराठी चित्रपट, मालिका आणि नाट्यसृष्टीत प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःचे ठाम मत असणारे आणि बेधडकपणे आणि परखडपणे स्वतःचे मत मांडणारे खूप कमी कलाकार आहेत. मग ती राजकीय मते असोत, सामाजिक असोत किंवा रोजच्या जगण्यातल्या समस्यांविषयी असोत. या अशा कलाकारांपैकी एक नाव म्हणजे असतात म्हणजे गुरु, जो आपल्या क्षेत्रात कुशल आणि प्रवीण असा आहे. त्यामुळेच कदाचित अत्यंत संवेदनशील लेखक, उत्तम कलाकार, सुरेल गायक म्हणून तुझी ख्याती आहे. लहानपणापासूनच आपल्या घरातून अभिनयाचे बाळकडू मिळाल्यामुळे असेल कदाचित, पण कॅमेरा समोरचा आणि रंगमंचावरचा तुझा वावर हा खूप सहज असतो. कविता करणे हा तुझा छंद सर्वश्रुत आहे. बिग बॉस, सिंगिंग स्टार हे रियालिटी शो तू गाजवलेस. सुभेदार, पावनखिंड, फतेह शिकस्त, फर्जंद सारख्या ऐतिहासिक विषयावरच्या चित्रपटात तू विशेष झळकलास. या ऐतिहासिक चित्रपटांच्या प्रवासात छावा या चित्रपटाला आम्ही कसे विसरू. हरिश्चंद्राची फॅक्टरी यातील छोटीशी भूमिका असो किंवा मिशन पॉसिबल, करूया उद्याची बात, प्लॅटफॉर्मसाठी लाठी, दमलेल्या बाबांची कहाणी, निवडुंग, लग्न मुबारक या चित्रपटातील तुझे कामही उल्लेखनीय आहे. अनेक मालिकांमधून तू केलेली कामे गाजली. दमदार अभिनयाबरोबरच उत्तम आवाज तुला लाभल्यामुळे मर्डर केस, वाड्याचे रहस्य, चेकमेट, अपूर्वाई आणि आय लव्ह यू यांसारखी ऑडिओ बुक्स पण तू गाजवलीस. खऱ्या आयुष्यात वेट लिफ्टर होऊ शकला नाहीस, पण अभिनय, गायन, लेखन या क्षेत्राचे शिवधनुष्य मात्र तू उत्तम रीतीने पेलत आहेस. मराठी भाषेचा जाज्वल्य अभिमान आणि आपली मातृभाषा शुद्ध आणि स्पष्ट बोलावी यासाठी ती तुझी धडपड वाखाणण्याजोगी आहे. आरोग्यपूर्ण आणि उदंड आयुष्याच्या सुरेल शुभेच्छा. टीम बसूनच बोलू विथ सखी. येस, थँक्यू. प्रिय अवधूत सर, वडीलधारी माणसं ही त्यांच्या वयामुळेच वडीलधारी होत नसतात, तर त्यांच्या स्वभावामुळे पण होतात. ही गोष्ट तुमच्याकडे पाहून खरी आहे असं वाटतं. काही लोक सवडीने, काही लोक सोयीने, तर काही लोक सवयीने दुसऱ्यांना मदत करतात, पण तुम्ही मात्र स्वाभाविकपणेही मदत करता. अनेक मराठी मालिकांसाठी सहाय्यक दिग्दर्शन, तसेच जस्सी जैसी कोई नहीं या हिंदी मालिकेसाठी सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका पार पाडता पाडता तुम्ही हळूहळू दिग्दर्शक म्हणून नावारूपाला आलात. देवयानी, सुवासिनी, जुळून येती रेशीम गाठी, तुझं माझं सपान यासारख्या भावनिक गुंतागुंत असलेल्या मालिका, ते पोस्ट ऑफिस उघडं आहे ह्या विनोदी मालिकेचे दिग्दर्शन तुम्ही केले. वेळेचं बंधन पाळणारा, दुसऱ्यांना पाळायला लावणारा, मितभाषी तरीही गमतीशीर स्वभावाचे आणि एखाद्या सीन मध्ये अनेक कलाकार असतील तर त्यांची मोठ उत्तम रीतीने बांधणे ह्यात तुमचा हातखंडा. इतके नेतृत्व गुण असलेला दिग्दर्शक स्वतः मात्र स्वभावाने अत्यंत लाजाळू आणि प्रसिद्धी परांमुख असावा हा विरोधाभास. अनेक वेळा असे होते की आपण जे शिकतो
इतके नेतृत्व ते ज्ञान आपण अर्थार्जनासाठी वापरतोच असे नाही. केटरिंग मॅनेजमेंटचा कोर्स केलेला मुलगा दिग्दर्शक म्हणून पुढे येईल हे कोणाला खरे वाटले नसते, पण तुम्ही ते करून दाखवले. सेटच्या कोणत्या भागात काय चालू आहे ह्याची खडानखडा माहिती तुम्हाला असते आणि त्यामुळेच सगळ्यांच्या अडचणी तुम्ही जाणता, शक्य तितकी मदत करता आणि जिथे तुम्हाला मर्यादा येतात तिथे ज्यांच्याकडून मदत मिळणे शक्य असेल त्यांच्याकडून मदत उपलब्ध करून देता. ह्यासाठी तुम्हाला नकळत अनेकांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा लाभल्या असतीलच, परंतु तुमच्या पुढच्या यशस्वी वाटचालीसाठी आमच्याकडूनही खूप खूप शुभेच्छा. टीम बसूनच बोलू विथ सखी. थँक्यू. आणि ज्या प्रेमाने तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आला, तसेच आपल्या कलाकारांवरती मनापासून प्रेम करणारे आमचे काही गिफ्टिंग पार्टनर्स आहेत, त्यांच्याकडनं तुम्हाला काही आठवण भेट आम्ही आता देणार आहोत. हा एक आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा असं म्हणतात. गेले 52 वर्ष जुना डोंबिवलीचा हा HSB हॅपी सेंटेड बिगिनिंग, ज्याचं पहिलं नाव होतं हेमंत सुगंधी भांडार. 5 ते 6 ब्रँचेस त्यांच्या वेगवेगळ्या शहरामध्ये आहेत. त्यांच्याकडनं तुम्हाला हे एक छोटस गिफ्ट हॅम्पर. थँक्यू अब्दुल सर. थँक्यू. हा एक पुण्याचा ब्रँड आहे आपला ऑरा इसेन्शियल. हे बाथकेअर आणि याच्यामध्ये आहेत सगळे. त्यांच्याकडनं दिव्यांग वैद्य आमचे मित्र आहेत. ओळख असेल त्याचा ब्रँड दिव्यांग. येस. वा वा. दिव्यांगला चांगलंच मी दिव्यांगला चांगलं ओळखतो. तुला माझं सपनला आता होतेस की नाही, दिव्यांग आमच्यावर सरस्वतीपासून फिल्म्सलाही होता. आणि हा कल्याणच्या आमच्या एक भगिनी आहेत, महिला गृह उद्योजिका अन्नपूर्णा फूड्स, त्यांचा ब्रँड आहे गिरिजा प्रधान. त्यांच्याकडनं ही एक छोटीशी भेट वस्तू. थँक्यू सर. थँक्यू. आणि पुन्हा एकदा तुम्ही खरंच आलात त्याबद्दल आभार. हे पाख्यांचे खरंच आलो म्हणजे काय, म्हणजे मनापासून एवढा काही वेळा झाले की शब्द पुढे नसे झालेले आहेत. धन्यवाद. थँक्यू. मजा आली. बोलायला सुद्धा खूप आताशी आपण 1% कुठेतरी ह्या विश्वाबद्दल गप्पा टप्पा झाले, अजून बरंच बाकी आहे. पुन्हा करू आपण एखादा पुन्हा पण हीच जोडी करूया. हो, अगदीच आवड. या जोडीवरती आपण एक डेली सोबत अख्खा वर्षभराचा लॉक करून टाकू शकतो. काही अडचण नाहीये. येस येस चलेगा. येस. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.